साधारण 50-60 नंतर रुग्णांना पण हे सांगितलेलं आहे की वयपरत्वे त्याच्यामध्ये ती रात्रीच्या वेळेला बाथरूमला उठावं लागतं, पण हे किती वेळा बाथरूमला जाणं हे नॉर्मल आहे आणि किती वेळा जाणं हे ॲबनॉर्मल असू शकतं. तर लघवी रात्रीला उठायला लागणे वारंवार हे प्रत्येक वेळी प्रोस्टेट ग्रंथीचाच नॉर्मल कंडिशन्समध्ये प्रोस्टेट ग्रंथीचं कार्य नेमकं काय असतं? साधारण अशा पद्धतीची लक्षणं असेल तर हायर चान्सेस आहेत की हे प्रोस्टेट रिलेटेड असू शकतं. लघवीला उठायला लागणं ह्याचं कारण लोक म्हणतात की हे मला सिम्पटम्स आहेत अँड दॅट इज डिस्टर्बिंग हिज डाएट हॅबिट्सचा उल्लेख झाला तर याचा रोल कितपत येतो? मेजर इन्सिडेंस ऑफ प्रोस्टेट कॅन्सर इन जपान इज द लोएस्ट आणि यू सी द पीपल लिव्ह लॉंगर ऑल्सो इन जपान. इट इज अ सायन्स. एखाद्याच्या मध्ये पीएसएचं जी रेंज आहे ती हायर साईडला आहे तर त्याला कॅन्सर आहेच. PSA टेस्ट ही एकमेव टेस्ट होती ज्याच्यामध्ये प्रोस्टेट कॅन्सरचं निदान. आता आपण स्त्रियांच्या बद्दल थोडंसं बोलूया, पण त्यांच्यामध्ये मग कोणतं असे की युरोलॉजिकल कंडिशन्स आहेत? एखादा रुग्ण प्रोस्टेट सर्जरीसाठी येतो पुरुष, तेव्हा स्त्रिया म्हणतात त्यांना जी लक्षणं ती मलाही आहे. तशी हार्मोनल डेफिशियन्सी झाल्यामुळे स्त्रियांना साधारण कोणती लक्षणं असली की त्यांनी ओळखायला पाहिजे बाबा की आता मला युरोलॉजिस्ट कडे जायला पाहिजे? लघवी जास्त वेळ साठून राहणे हे जर होत असेल तर यू कॅन इंडिकेट टू युअर डॉक्टर की स्पेशली कॅन्सर जर असेल प्रोस्टेटमध्ये तर त्याचं पर्सेंटेज किती असतं? तंबाखू सेवन असेल, दारू असेल, या प्रोस्टेट ग्रंथींनी स्वरूप पूर्ण बदललेलं आहे. वयाच्या 30 मध्ये सुद्धा युरोलॉजिकल हेल्थ मेंटेन करायचं तर काय करायला पाहिजे? सर्वात महत्वाची गोष्ट हे समजून घ्यावं लागेल, युरिनरी ट्रॅक्ट हा दुर्लक्ष करण्यासारखा भाग नाही. प्रोस्टेट हा आजार अनुवंशिक असू शकतो का? प्रोस्टेट कॅन्सर आणि जेनेटिक रिलेशन हे महत्वाचं आहे. जर वडिलांना प्रोस्टेट कॅन्सरचा आजार आहे तर मुलांना होण्याची शक्यता. नमस्ते, मी डॉक्टर संजित. वेलकम टू द हेल्दी शो. आज आपण अशा विषयावर गप्पा मारणार ज्याबद्दल फारसं काही बोललं जात नाही. फक्त घरामध्ये कुठेतरी कुजबूज होते की बाबा आमच्यांना फार वेळा बाथरूमला जावं लागतं, कदाचित प्रोस्टेट असेल किंवा डायबिटीजमुळे होत असेल किंवा झोप झाली नसेल, अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. पण नेमकं कारण काय आहे बाबा? आणि स्त्रियांच्यामध्ये तर याच्यापेक्षा वेगळं, त्यांच्या जे मूत्ररोगासंबंधीच्या अडचणी असतात त्याबद्दल काहीच बोललं जात नाही. तर हा जो निग्लेक्टेड आजार आहे त्याबद्दल आपण समजून घेऊयात, त्याबद्दल गप्पा मारूयात आणि शक्य तितकी माहिती घेऊयात. सर, तुमचं पुन्हा एकदा हेल्दी शोमध्ये स्वागत आहे. आज आपण अशा विषयाबद्दल मला तुमच्याशी जाणून घ्यायचं आहे की जो खूप साऱ्या वयस्कर लोकांना, त्यातही पुरुषांना तो त्रास जाणवत असतो, पण तो नेमका कळत नाही की बाबा हा त्रास आहे की नॉर्मल आहे तो. त्यातला सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे की रात्रीच्या वेळेला बाथरूमला उठावं लागतं. तर हे खूप साऱ्या वयस्कर लोकांच्यामध्ये दिसतं, पण हे किती वेळा बाथरूमला जाणं हे नॉर्मल आहे आणि किती वेळा जाणं हे ॲबनॉर्मल असू शकतं? आता हा सगळा जो आपण प्रश्न बोलतोय हा मेन्स हेल्थ या विषयामध्ये येतो. येस. साधारण 50शी उलटल्यानंतर लघवीच्या तक्रारी साधारण सुरू होतात. रात्री लघवीला वारंवार उठायला लागणं म्हणजेच काही प्रोस्टेट ग्रंथीचा किंवा किडनीचा आजार आहे, ही थोडीशी गैरसमजूत आहे. साधारण 50-60 नंतर ब्लड प्रेशर, शुगर, हार्ट डिसीज या सगळ्या आजारामुळे किंवा आजाराच्या ट्रीटमेंटमुळे सुद्धा काही वेळा रात्री लघवी तयार व्हायचं प्रमाण जास्त असू शकतं. त्यामुळे कुठल्याही पुरुषांना 50शी नंतर रात्री लघवीला जास्त वेळ उठायला लागते ह्याचा अर्थ तो प्रोस्टेट ग्रंथीचा आजार आहे म्हणून काही गैरसमजुतीने ट्रीटमेंट, निदान, इलाज काही करू नये असं माझं मत आहे. साधारण प्रोस्टेट ग्रंथीची लक्षणं जी प्रामुख्याने असतात ती लघवीची धार बारीक होणे, लघवी साफ न होणे, आणि हे झाल्यामुळे जर लघवी जास्त साठून राहायला लागली आतल्या बाजूला तर लघवीला वारंवार जायची भावना होणे, लघवी पूर्ण न होणे आणि काही वेळा लघवीचं नियंत्रण जाणे लेट स्टेजमध्ये ही लक्षणं असू शकतात. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर, लघवी रात्रीला उठायला लागणे वारंवार हे प्रत्येक वेळी प्रोस्टेट ग्रंथीचाच आजाराची लक्षणं नसतात. तर डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, त्याची ट्रीटमेंट असेल, काही मेंदूचे आजार, पार्किन्सन्स डिसीज असेल किंवा इव्हन सिंपल रिझन कॉन्स्टिपेशन असेल, याने सुद्धा रात्री लघवी वारंवार होऊ शकते. पण मग याच्यामध्ये डिफरंट काय असेल किंवा डिफरन्सिएशन असं काय होऊ शकते की बाबा साधारण अशा पद्धतीची लक्षणं असेल तर हायर चान्सेस आहेत की हे प्रोस्टेट रिलेटेड असू शकतं, म्हणजे स्पेशली रात्री लघवीला उठण्याच्या बाबतीमध्ये. म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की डायबिटीज असेल तर असू शकतं किंवा ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर असेल तर त्याही कंडिशन्समध्ये असू शकतं किंवा एखाद्या ट्रीटमेंटचा पार्ट म्हणून हे असू शकतं, ब्लड प्रेशरच्या ट्रीटमेंटच्या पार्टमध्ये, कार्डियकच्या ट्रीटमेंटच्या पार्टमध्ये. पण असं काही डिफरन्सिएशन साधारण असू शकतं की बाबा जेणेकरून त्या व्यक्तीला कळेल की बाबा हे साधारण लक्षण कुठेतरी मला प्रोस्टेटच्या जवळ दिसतं बाबा,
आता ही इंटरेस्टिंग गोष्ट आहे. रात्री लघवीला उठायला लागणं ह्याचं कारण लोक म्हणतात की हे मला सिम्पटम्स आहेत, कारण झोप अर्धवट होते. झोप पूर्ण होत नाहीये. अँड दॅट इज डिस्टर्बिंग हिज क्वालिटी ऑफ लाईफ. आणि म्हणून लोकांना वाटतं नाही ह्याला मला उत्तर पाहिजे. पण मी हे लोकांना सांगू इच्छितो की प्रोस्टेट ग्रंथीचा इलाज जरी केला तरी रात्रीला वारंवार उठायला लागणं हे अन्य कारणामुळे असेल तर ते कधी बरं होत नाही. त्यामुळे लोकांनी कुठल्या लक्षणाकडे जास्त अधिक लक्ष द्यावं, तर लघवीची धार बारीक होणे, मगाशी म्हटल्याप्रमाणे लघवी पूर्ण न होणे, लघवीतून रक्त जाणे, पोटात दुखणे, लघवीच्या त्रासाबरोबरच अन्य काही लक्षणं येणे, ताप, थंडी, पाठदुखी, कंबरदुखी, वजन कमी होणे, ही लक्षणं जास्त गरजेची आहेत, ज्याची तपासणी करून घ्यायची गरज आहे. सर, प्रोस्टेट ग्रंथीबद्दल जेव्हा आपण बोलतोय म्हणजे खूप वेळा त्याचं डिस्कशन मध्ये तेव्हाच येतं जेव्हा त्याची वाढ झालेली असते किंवा त्या संबंधित आजार होतात तेव्हा. पण नॉर्मल कंडिशन्समध्ये प्रोस्टेट ग्रंथीचं कार्य नेमकं काय असतं आणि मग त्याचं हेल्थ चांगलं असणं हे म्हणजे कितपत गरजेचं आहे? आता ह्याला सगळ्याला एक सविस्तर थोडंसं उत्तर द्यावं लागेल. प्रोस्टेट ग्रंथी ही सगळ्याच पुरुषांना असते. जसं गर्भाशय, अंडाशय, तसं हे प्रोस्टेट ग्रंथी हे प्रत्येक पुरुषांना असते. तर तरुण वयामध्ये प्रोस्टेट ग्रंथीतून काही द्राव जो बाहेर पडतो तो सीमेनमधून त्याच्यामधून तो बाहेर पडतो. तर सेमॅनल फ्लुइड जे म्हणतो आपण त्याच्यामधला काही बहुतांश भाग हा प्रोस्टेट ग्रंथी त्या सिक्रिशन्स मधून असतो. प्रोस्टेट ग्रंथीची जी वाढ आहे ही पुरुष संप्रेरक आहे किंवा आपण हार्मोन्स म्हणतो टेस्टोस्टेरॉन त्याच्या आधारे असते. तर सर्वसाधारण वयपरत्वे जर बघितलं आपण तर साधारण 20-25 नंतर त्या प्रोस्टेट ग्रंथीचा जो आकार असतो नॉर्मल तो अराउंड 10 to 15 ग्रॅम्स असं म्हणतो आपण, वजन मोजतो आपण, कारण ते 3 डायमेन्शनल आपण ते मोजलेलं असतं. तर साधारण 10 to 15 ग्रॅम्स हा साधारण आकार असतो. साधारण 50-60 नंतर, जसं मी अनेक रुग्णांना पण हे सांगितलेलं आहे क्लिनिकमध्ये बसल्यानंतर, की वयपरत्वे त्याच्यामध्ये ती वृद्धिंगत व्हायला लागते किंवा ती वाढ व्हायला लागते. आणि उदाहरण द्यायचं झालं तर जसे केस पांढरे होतात 50 नंतर, जसा मोतीबिंदू होतो 50 नंतर, जशा रक्तवाहिन्या आपल्या असतात त्याला अथेरोस्क्लेरोसिस म्हणतो आपण, रक्तवाहिन्या टणक होतात, तशीच ही एज रिलेटेड झालेली वाढ आहे, प्रोस्टेट ग्रंथीमध्ये झालेली वृद्धी आहे. आता ती मूत्राशयाच्या तोंडाला असल्यामुळे, आपलं मूत्राशय जे ओटीपोटात आहे आणि त्याच्या तोंडाला जिथून इंद्रियातून लघवी बाहेर पडते त्याच्या बरोबर तोंडाला ती प्रोस्टेट ग्रंथी असते. कारण वीरस्खलनामध्ये त्या प्रोस्टेट ग्रंथीतूनच द्रव बाहेर पडत असतो. तर जेव्हा त्याच्यामध्ये ती वाढ होते तेव्हा ऑटोमॅटिकली लघवीचा जो मार्ग आहे तो थोडासा दबला जातो आणि त्याच्यामुळे लघवी साफ होत नाही. त्यामुळे 50 नंतर लघवीची धार बारीक होणे, लघवी साफ न होणे, ही लक्षणं काय येतात, त्या ग्रंथीमध्ये वाढ झालेली असते. आता ती वाढ आहे ही 2 ते 3 वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी होते. तरुण वयामध्ये जेव्हा प्रोस्टेट ग्रंथीमध्ये थोडीशी वाढ होते त्याला आपण इन्फेक्शन किंवा सूज येणे म्हणतो. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, ज्यांना डायबिटीस आहे, जे इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड आहेत, अशा लोकांना त्या ग्रंथीमध्ये वारंवार इन्फेक्शन्स व्हायला लागतात. मग अशा लोकांना थंडी वाजून ताप येणे, लघवीच्या खालच्या भागामध्ये सूज येणे आणि लघवी साफ न होणे ही अशी लक्षणं येतात. साधारण 50 नंतर इन्फेक्शन पेक्षा नॅचरल जी वाढ झालेली असते ती बिनाईन म्हणजे नॉन कॅन्सरस पण वाढ असते आणि काही वेळा त्याच्यामध्ये कॅन्सरची पण वाढ होते. तर वयपरत्वे वाढणारी वाढ म्हणजे BPH म्हणतो आपण, कॅन्सरमुळे होणारी वाढ प्रोस्टेट कॅन्सर म्हणतो आणि तिसरा प्रकार म्हणजे प्रोस्टेट मधलं इन्फेक्शन. अशा 3 कारणांनी प्रोस्टेट ग्रंथीमध्ये 50 नंतर वाढ व्हायला लागते. त्याचं नेमकं निदान केलं की नेमका इलाज करणं सोपं होत आहे. नाहीतर मगाशी म्हटल्याप्रमाणे सरसकट मला रात्री लघवीला उठायला लागते, मला ऑपरेशन करावं लागेल, किंवा मला तरुण वयामध्ये प्रोस्टेटला सूज आहे, मला ऑपरेशन करावं लागेल, हे थोडे मिसकन्सेप्ट आहेत. त्यामुळे त्याचं योग्य निदान, योग्य तपासणी, योग्य इव्हॅल्युएशन झालं आणि योग्य दिशेने तपासण्या केल्या तर निदान आणि इलाज सुलभ होऊन जातो. मग सर, ही वाढ म्हणजे वयानुसार जवळपास प्रत्येकाला होणारीच आहे, म्हणजे ही टाळू शकत नाही. पण ह्याला मग कुठेतरी थांबवू शकतो का, म्हणजे ती होणारी वाढ खूप न होता किंवा डिले करू शकतो का? आणि त्याच्यासाठी मग काही गोष्टी आपण करता येऊ शकतात का, म्हणजे मे बी एक्सरसाइज असेल, डाएट असेल, असं काही आहे त्याच्यामध्ये? तर याचं परत मी उत्तर तेच सांगतो, जी नैसर्गिक जी वाढ आहे, केस पांढरे होणे, मोतीबिंदू, हे आपण टाळू शकतो का? टाळू नाही शकत.
हम्म. पण काही वेळा बट नॅचरल ही प्रोसेस थोडीशी आपण डिले करू शकतो. हा. प्रोस्टेट ग्रंथीचे 2 भाग असतात. एक हम्म. स्टॅटिक कंपोनंट म्हणतो आणि आपण एक हम्म. डायनॅमिक कंपोनंट म्हणतो. हम्म. तर स्टॅटिक कंपोनंट म्हणजे तो जो मांसल भाग प्रोस्टेटचा असतो त्याला आपण स्टॅटिक कंपोनंट म्हणतो. हम्म. आणि तो जर आपल्याला खूप वयपरत्वे जास्त वाढू नये असं वाटलं हम्म. तर काही वेळा काही मेडिसिन्स आहेत, काही टॅबलेट्स आहेत, काही हम्म. प्लांट थेरपी आहे, ॲब्स्ट्रॅक्ट थेरपी आहे. यांनी थोडीशी त्याची वाढ मंदावते. बरोबर. ओके. पण त्याचबरोबर जी डायनॅमिक कंपोनंट म्हणतो, ज्यांनी प्रेशर्स वाढतात, लघवी होत नाही, हम्म. ती पण काही औषधांना आपण ट्रीटमेंट करू शकतो. हम्म. पण आय मस्ट टेल यू की धिस इज नॉट अ रिप्लेसमेंट फॉर अ प्रॉपर ट्रीटमेंट. म्हणजे प्रॉपर ट्रीटमेंट सर्जरी जर असेल, तर दॅट इज नॉट अ रिप्लेसमेंट फॉर धिस. हम्म. पण थोडी आपण ती डिले करू शकतो. म्हणजे अल्टिमेट सर्जरीनेच ते क्युअर होऊ शकतं जेव्हा गरज लागेल असेल तर. आणि हा. ते आपण कालांतरानं आपण या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा पण करूया, सर्जरीची गरज केव्हा लागते. तर बऱ्याच लोकांना लागते गरज, हम्म. नाही असं नाहीये. तो आकार किती वाढलाय, किती ब्लॉकेजेस आहेत, ह्याच्यावर तिची गरज ठरते. पण सरसकट सगळ्याच लोकांना सर्जरी लागते अशातलाही भाग नाहीये. तर हा थोडासा बॅलन्स ठेवावा लागतो. लक्षणं किती आहेत, गाठ कुठल्या प्रकारची आहे, कॅन्सरस असेल तर काय करावं लागेल, वयपरत्वे वाढली तर काय लागेल, ह्याचं जर व्यवस्थित अनालिसिस केलं तर आपल्याला तो आजार समजून घेणं सोपं जातं आणि ट्रीटमेंट करून घेणं पण सोपं जातं. तरुण वयामध्ये तुम्ही मगाशी म्हणत तसं प्रोस्टायटिस, तर त्याचं साधारण पर्सेंटेज काय आहे? सर्वसाधारण प्रोस्टेट ग्रंथीचे जर आजार तुम्ही पाहिले तर साधारण एक 20 to 30% पेशंट्समध्ये प्रोस्टेटायटिस नावाचा आजार होतो. तो तरुण वयामध्ये होतो आणि त्यांना शक्यतो ऑपरेशनची गरज लागत नाही अनलेस त्याच्यामध्ये काही पस झाला, अपसेस झाला तरच त्याच्या ऑपरेशनची गरज लागते. अदरवाईज त्यांचे सोनोग्राफी, इमेजिंग, रक्ताची तपासणी, लघवीची तपासणी, एंडोस्कोपी यांनी जर निदान झालं आणि त्याची प्रॉपर ट्रीटमेंट घेतली, कारण हे काही सर्दी खोकला असं होणारं इन्फेक्शन नाही आहे आणि जर ट्रीटमेंट ती व्यवस्थित निदान करून इलाज केला तर तो पूर्ण बरा होऊ शकतो. अदरवाईज इट बिकम्स लाईक अ क्रॉनिक डिसीज, लाईक दमा, अस्थमा किंवा स्किन प्रॉब्लेम, तसा तो क्रॉनिक होऊ शकतो. तर साधारण इन जनरल प्रोस्टेटच्या आजारामध्ये 20 ते 30% लोकांना प्रोस्टेटायटिसचा आजार होऊ शकतो. त्याची लक्षणं अशीच असतात की त्याची डिफरंट? त्याची लक्षणं थोडीशी म्हणजे पेरिनियल हेवीनेस म्हणतो आपण, टेस्टिक्युलर पेन असते, लघवी साफ होत नाही, लघवी वारंवार जायला लागते आणि जर इन्फेक्शन तीव्र असेल तर काही वेळा थंडी वाजून ताप येणे, अशी लक्षणं यायला लागतात. आता तुम्ही मगाशी जसं बोललात की बिनाइन प्रोस्टेट असतं आणि कॅन्सरस एक असू शकतं. मग जे सेकंड आहे म्हणजे स्पेशली कॅन्सर जर असेल प्रोस्टेटमध्ये तर त्याचं पर्सेंटेज किती असतं किंवा की हे चान्सेस किती आहेत की बाबा प्रोस्टेटची वाढ आहे ती कॅन्सर्समध्ये कन्व्हर्ट होण्याचे? त्याच्यावर थोडंसं सविस्तरानं मी बोलेन. पूर्वी साधारण 2 ते 3 दशकापूर्वी वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा वैद्यकीय क्षेत्र प्रोस्टेट कॅन्सर या आजाराबद्दल थोडंसं अनभिज्ञ होतं आणि थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होतं. कारण बऱ्याच वेळा लोकांना वाटायचं की हा वयपरत्वे 80-90 मध्ये होणारा प्रोस्टेट कॅन्सर हा वयपरत्वे होणारा आजार आहे, फारसा अग्रेसिव्ह नाही आहे आणि उतार वयामध्ये काही हार्मोनल ट्रीटमेंट केली की प्रोस्टेट कॅन्सर आटोक्यात आणू शकतो. एज रिलेटेड आहे, एवढा अग्रेसिव्ह नाही असं लोकांचं मत होतं. पण जवळजवळ गेल्या 3 दशकामध्ये त्याच्यात आमूलाग्र बदल झालेला आहे. पाश्चात्य जीवनशैली असेल, तंबाखू सेवन असेल, दारू असेल किंवा इन जनरल नॉन व्हेजिटेरियन फूड असेल आणि मल्टिपल फॅक्टर्स ह्याने या प्रोस्टेट ग्रंथींनी स्वरूप पूर्ण बदललेलं आहे प्रोस्टेट ग्रंथीच्या आजाराचं. तर मी जेव्हा भारतात परत आलो 98 साली, तेव्हा सर्वसाधारण तुम्ही हाताच्या बोटावर मोजण्याइतके लोक प्रोस्टेट कॅन्सरचं निदान व्हायचं. इव्हन कॅन्सरचं निदान होण्यासाठी पण टेस्ट तेवढ्या परिपक्व होत नव्हत्या. पण 2 महत्वाचे क्रांतिकारी बदल झाले. एक म्हणजे PSA नावाची तपासणी. PSA म्हणजे प्रोस्टेट स्पेसिफिक अँटिजन ही तपासणी. डॉक्टर स्टेमी, अमेरिकेतले डॉक्टर स्टेमी यांनी त्याचा शोध लावला. माझे चांगले उत्तम संबंध आहेत त्यांच्याशी. तर त्यांनी जेव्हा हा शोध लावला तेव्हा साधारण आपण प्रोस्टेट कॅन्सर डेव्हलप व्हायच्या अगोदरच त्याचं निदान होईल अशी ती टेस्ट होती. कारण पूर्वी आपल्याकडे बायोमार्करच नव्हता. आणि नुसतंच निदान व्हायचं नाही, तर प्रोस्टेट कॅन्सर कुठल्या स्टेजमध्ये आहे, प्रोस्टेट कॅन्सर परत होणार आहे का, म्हणजे डायग्नोसिस, स्टेजिंग, ट्रीटमेंट रिस्पॉन्स, रिलॅप्स, आजार परत येतोय का, यासाठी ती टेस्ट खूप क्रांतिकारी म्हणायला हरकत नाही. लेट 80s अर्ली 90s मध्ये यायला लागली.
आणि त्याच दरम्यानमध्ये लोकांना असं लक्षात आलं, की जे आपण उतारवयामध्ये म्हणतो, की प्रोस्टेट कॅन्सर तेव्हा निदान झालंय. लोक म्हणतील माझ्या आजोबांना वगैरे कधी प्रोस्टेट कॅन्सरचा आजार नव्हता. आता हो, तुम्ही हो. सगळीकडेच सांगताय प्रोस्टेट Yes. कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर. हं. तर जेव्हा PSA टेस्ट आली, हां. तेव्हा स्क्रीनिंग सुरू झालं. हं. जसं आपण रुटीन हेल्थ चेकअप करतो, हार्ट चेकअप करतो, हो. कोलेस्ट्रॉल करतो, ब्लड प्रेशर चेक करतो. हो. तसं पाश्चात्य लोकांच्या मध्ये 50शी नंतर लक्षात आलं, की बाबा PSA टेस्ट ही केल्याशिवाय आपल्याला प्रोस्टेट कॅन्सर, अर्ली प्रोस्टेट कॅन्सर पिकअप करता येणार नाही. त्याचबरोबर एका माणसाने एक संशोधनही केलं, हां. की 50शीत सुरू होतो का त्याच्या अगोदर सुरू होतो? म्हणजे शास्त्राने सुरुवात अशी केली, की तेव्हा होतोय का अगोदर होतोय? हं. तर एका माणसाने रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटमध्ये जी तरुण मुलं दगावलेली असतात, त्या तरुण दगावलेल्या मुलांचं जेव्हा पोस्टमॉर्टम होतं, तेव्हा त्या पोस्टमॉर्टममध्ये कोणी पोस्टमॉर्टम अवयव कधी चेक नाही करायचे. हो. पण तेव्हा प्रोस्टेट कॅन्सरची पोस्टमॉर्टम स्टडी केली, तेव्हा लक्षात आलं, की वयाच्या 30शी मध्ये सुद्धा, 40शी मध्ये सुद्धा सूक्ष्म स्वरूपामध्ये प्रोस्टेट कॅन्सरच्या पेशी सापडतात. हे मोठं क्रांतिकारी संशोधन होतं. आणि मग लोकांना प्रश्न पडला, की जर 20-30शी मध्ये जर त्या तेवढ्या पेशी होत्या, तर एवढा वेळ का लागला? हं. आणि मग आपण लवकर का पिकअप नाही करू शकलो? हं. तर आत्ताचं स्टॅटिस्टिक्स असं सांगतं, की वयाच्या 50व्या वर्षी जवळ-जवळ 20 ते 30% लोकांना, हं. 20 ते 30% पॉप्युलेशन, आय एम मेकिंग अ व्हेरी स्ट्राँग स्टेटमेंट, हं. की सूक्ष्म स्वरूपामध्ये प्रोस्टेट ग्रंथीमध्ये कॅन्सर असू शकतो. सूक्ष्म स्वरूपामध्ये. हं. तो क्लिनिकली रिलेव्हंट असेल असं मी म्हणत नाही. हं. वयाच्या 60ला हं. 50% लोकांना सूक्ष्म स्वरूपात कॅन्सर असू शकतो. हं. आणि 70-80 नंतर हं. जवळ-जवळ 70% आणि 80% लोकांना क्लिनिकली रिलेव्हंट प्रोस्टेट कॅन्सर असू शकतो. हं. आता हे जे संख्याशास्त्र आहे किंवा स्टॅटिस्टिक्स आहे, खूप फ्राइटनिंग आहे. हो. पण घाबरण्यासारखं नाही आहे. आणि बऱ्याच वेळा ह्याच्याकडे नजर-आड होते. हो. नजरअंदाज केला जातो आणि त्याच्यामुळे निदानामध्ये गफलत होते. आणि या कारणासाठी 50शी नंतर सगळ्यांनी, जसं आपण ECG करतो, आपण इको टेस्ट करून घेतो, हं. कोलेस्ट्रॉल टेस्ट करतो, शुगर टेस्ट जसं करतो, हं. तसं 50शी नंतर दरवर्षी PSA टेस्ट करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हं. स्पेशली ज्यांच्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री आहे, हं. प्रोस्टेट कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, त्यांनी पण करण्याची गरज आहे. हं. तर दरवर्षी PSA टेस्ट करायला पाहिजे. हं. केम्ब्रिजमध्ये एक अभिनव उपक्रम केला होता. हं. सगळ्या कंपन्यांनी, इव्हन सरकारी नियम असा आहे, की जशी तुमची हेल्थ चेकअप केली जाते, त्याला PCLO टेस्टिंग म्हणतात. हं. प्रोस्टेट कॅन्सर, कोलॉनिक कॅन्सर, ओव्हेरियन कॅन्सर, लंग हं. कॅन्सर याचं स्क्रीनिंग कसं व्हायला पाहिजे? ची ब्लड टेस्ट व्हायला पाहिजे, स्कॅन व्हायला पाहिजे. हं. आणि दरवर्षीच्या तुमच्या हेल्थ रिपोर्टमध्ये हे जर टेस्ट झालं नसेल, तर तुम्हाला पुढच्या वर्षीचं प्रमोशन नाही मिळत. हं. चांगला कन्सेप्ट आहे. हो. त्यामुळं ह्या टेस्ट करणं महत्त्वाचं आहे. हं. तर हे स्टॅटिस्टिक्स सांगण्याचा, घाबरवण्याचा हेतू नाही आहे. हं. पण जर निदान लवकर झालं PSA टेस्टनी, हं. शारीरिक तपासणीनी, तर जेवढं लवकर आपण निदान करू, तेवढं लवकर आपण त्याचा इलाज करू आणि त्यातनं आपण पूर्ण बाहेर पडू. सर, मग ही एकमेव टेस्ट आहे का, की ज्याच्यातून आपल्याला प्रोस्टेट कॅन्सरचं निदान होऊ शकतं? आणि दुसरं म्हणजे की समजा एखाद्याच्यामध्ये PSAचं जी रेंज आहे ती हायर साइडला आली, तर त्याला कॅन्सर आहेच असं आपण म्हणतो, की त्याला अजून बाकीच्या पण काही टेस्ट डायग्नोस्टिक्स असतात किंवा सिम्प्टम्स असतील तरच ते डिफाईन होऊ शकतं? अत्यंत महत्त्वाचं प्रश्न आहे आणि सर्वांनी काळजीपूर्वक ही माहिती समजून घ्या. प्रोस्टेट कॅन्सरच्या अंडरस्टँडिंगमध्ये शास्त्रज्ञांना, डॉक्टर्सना, कॅन्सर स्पेशालिस्टना सुद्धा वी हॅव गॉन थ्रू अ बिग इव्होल्यूशन. हं. पूर्वी साधारण 80 ते 90च्या काळामध्ये PSA टेस्ट ही एकमेव टेस्ट होती, ज्याच्यामध्ये प्रोस्टेट कॅन्सरचं निदान व्हायचं. हं. पण ती टेस्ट परिपूर्ण नव्हती. हं. PSA टेस्ट, PSA वाढलाय ह्याचा अर्थ तो कॅन्सरमुळेच वाढलाय असा भाग नाहीये. हां. कारण ती प्रोस्टेट स्पेसिफिक टेस्ट आहे. हं. प्रोस्टेट कॅन्सर स्पेसिफिक टेस्ट नाही आहे. ओके. म्हणजे काही वेळा खूप बिनाइन प्रोस्टेट असेल, वाढली असेल, आकाराने मोठी असेल, तरी सुद्धा PSA वाढू शकतो. प्रोस्टेटमध्ये इन्फेक्शन असेल तरी सुद्धा तो वाढू शकतो. हां. त्यामुळे बऱ्याच वेळा ॲज अ सर्जन, ॲज अ युरॉलॉजिस्ट, ॲज अ कॅन्सर स्पेशलिस्ट, वी ऑलवेज यूज टू फील अ डिलेमा वेदर ही हॅज अ कॅन्सर, ही हॅज नो कॅन्सर. हां. तर त्यावेळी आम्ही शारीरिक तपासणीचा आधार घ्यायचो. हं. सोनोग्राफीचा आधार घ्यायचो. हं. पण त्या टेस्ट सुद्धा परिपूर्ण नसायच्या. हं. समजा सूक्ष्म स्वरूपात असेल, हं. तर शारीरिक तपासणीमध्ये तो दिसणार नाही. हं. अत्यंत सूक्ष्म स्वरूपात असेल, तर सोनोग्राफीच साथ दिसत नाही. हं.
पण साधारण 2010 नंतर 2015 नंतर MRI नावाची जी तपासणी आली, MRI आपण सगळेच करतो. तर प्रोस्टेटसाठी एक स्पेसिफिक MRI विच इज कॉल्ड एज अन MP-MRI, मल्टी पॅरामेट्रिक MRI किंवा बाय पॅरामेट्रिक MRI. ओके. हा MRI खूप संवेदनशील आहे ओके. आणि त्याचं स्कोरिंग असतं पायराइट्स 1, 2, 3, 4. तर ज्यांचा PSA वाढलेला आहे हा. त्यांनी जर युरोलॉजिस्ट जे तज्ज्ञ आहेत, त्यातले प्रॉपर तज्ज्ञ आहेत, त्यांच्याशी भेट घेतली, शारीरिक तपासणी करून घेतली आणि त्यांच्या विचाराने जर तुम्ही MRI टेस्ट करून घेतली तर त्याच्यामध्ये प्रोस्टेट कॅन्सरची शक्यता आहे की नाही हे कळतं आपल्याला. त्याच्या पुढची स्टेप जर आपल्याला शंका असेल तर आपण बायोप्सी करतो. त्याच्या पुढची स्टेप म्हणजे आता नवीन जे स्कॅन आलेलं आहे, PSMA पेट स्कॅन म्हणतो, त्याच्यामध्ये कॅन्सर आहे की नाही ह्याची माहिती कळते. त्यामुळे सरसकट लोक जी काही गैरसमजूत आहे, PSA टेस्ट वाढला आहे म्हणजे कॅन्सर आहे, नाही. PSA टेस्ट वाढली म्हणजे पॅनिक होऊ नका. कुठल्याही स्टेजमध्ये प्रोस्टेट कॅन्सर असेल तरी तो बऱ्यापैकी आपण ट्रीटमेंटनी आटोक्यात आणू शकतो. गरज आहे ही समुपदेण्याची, त्याची व्यवस्थित माहिती करून घेण्याची, योग्य ठिकाणी जाण्याची. म्हणजे ज्यांना त्यातला अनुभव नाही, ज्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही, ज्यांच्याकडे ही स्पेशालिटीची जी काही फॅसिलिटी नाही, तिथे लोकांनी अननेसेसरीली वेळ घालवू नये आणि इलाज करू नये या स्पष्ट मताचा आहे. कारण कुठल्याही कॅन्सरमध्ये पहिली संधी, द फर्स्ट चान्स इज द बेस्ट चान्स. त्यामुळे जर PSA टेस्ट वाढला असेल तर यू गो टू द बेस्ट युरोलॉजिकल ऑन्कॉलॉजिस्ट. त्यांच्याकडे जाऊन शारीरिक तपासणी करून घ्या, त्यांचं मत घ्या, त्यानंतर MRI टेस्ट करा, त्यानंतर त्यानंतर लागलं तर बायोप्सी टेस्ट करून घ्या आणि त्याच्यानंतर पेट स्कॅन करून घ्या. हे निदान सुलभ होईल. पण हा जो सगळा प्रवास आहे संजीव, हा सगळा एका दिवसात घडलेला नाहीये. गेल्या 3 दशकामध्ये जे काही शास्त्रज्ञांनी काही लोकांनी जे प्रोस्टेट कॅन्सरसाठी जे काही नेटवर्किंग उभं केलंय, त्याच्या संशोधनातनं आता हे सगळं समुद्र मंथन होऊन ह्या टेस्ट पर्यंत आलोय. पण गेल्या काही वर्षापूर्वी अंधारात चाचपडल्यासारखे लोक ट्रीटमेंट करायचे प्रोस्टेट कॅन्सरचा, पण आता त्याला थोडीशी दिशा मिळालेली आहे. तर माझा मेसेज सगळ्या लोकांना आहे की घाबरू नका, तुम्ही पूर्ण बरे व्हाल. पण तज्ज्ञ माणसाकडे जाऊन हा इलाज आणि निदान केलं तर तुम्ही त्यातून पूर्ण बरे व्हाल. सर, काही वेळा असंही दिसतं, एखादा पेशंट असेल, त्याची प्रोस्टेटची सर्जरी झाली असेल आणि म्हणजे रुटीनली मग परत एकदा आपण टेस्ट वगैरे सांगितले जातात, तेव्हा आपण PSA टेस्ट सांगितले जाते आणि तेव्हा तिथे ती वाढलेली दिसते. मग अशा पेशंटमध्ये हे कंडिशन म्हणजे हे नेमकं कशामुळे, की त्याचं तर आता ऑपरेट पण केलेलं आहे, म्हणजे तो ऑब्व्हियसली तो आता प्रोस्टेटची साईज किंवा ते जे सिक्रिशन्स कदाचित तेवढे नसतील. मग असं सिनेरिओमध्ये नेमकं हे काय असतं? अत्यंत प्रश्न चांगला आहे आणि माझ्याकडे येणारे जवळ 30% रुग्ण या चक्रामध्ये अडकून आलेले असतात. हे दुर्दैव आहे. जर एखाद्या पेशंटचा PSA जर वाढला असेल तर म्हणून मी परत म्हणतो, मी शब्द अगदी जाणीवपूर्वक वापरला, तर तज्ज्ञ युरोलॉजिकल स्पेशालिस्ट आणि ऑन्कॉलॉजी मध्ये जर तुम्ही गेला नाही तर ह्याची पूर्ण खातरजमा होणार नाही. तुम्ही PSA टेस्ट का केली? की तुम्हाला कॅन्सर आहे की नाही बघायसाठी. तर एकीकडे PSA टेस्ट वाढली आहे, प्रोस्टेट ग्रंथी वाढली आहे, तर PSA टेस्टला डिसरिगार्ड करून ऑपरेशन करून टाकूया असं म्हटल्यानंतर बऱ्याच वेळा प्रोस्टेट कॅन्सरचं निदानही होऊ शकत नाही, कारण ते ऑपरेशन पूर्ण झालं नसेल तर. आणि निदान त्यानंतर झाल्यानंतर परत कमिंग बॅक टू डायग्नोसिस इज नॉट राईट ॲज सच. जेव्हा प्रोस्टेट कॅन्सरची टेस्ट आपण केलेली असते, जेव्हा त्यात शंका असते की प्रोस्टेट कॅन्सर आहे, त्याची ही पूर्ण MRI बायोप्सी हे केल्याशिवाय ऑपरेशनची घाई करू नये. ऑपरेशन केल्यानंतर निदान करण्यात गंमत नाहीये. त्यामुळे निदान व्यवस्थित करावं. कारण शास्त्राला एक टप्पे आहेत. लक्षणं पहिल्यांदा ऐकणे, शारीरिक तपासणी करणे, जे आपण म्हणतो लिसनिंग टू द हिस्ट्री. सेकंड इज क्लिनिकल एक्झामिनेशन. त्यानंतर लागणारी टेस्ट, टेस्ट झाल्यानंतरचं निदान करताना लागणारं MRI बायोप्सी, हे सगळं झाल्यानंतर पुढची सेफ ट्रीटमेंट येते. तर यातली कुठली ट्रीटमेंट बायपास केली, आपण लक्षणं नाही ऐकली, पेशंटचा नुसता PSA टेस्ट वाढलाय, आपण लॅब टेस्ट करून घेतली आहे, चला सोनोग्राफी प्रोस्टेट ग्रंथी वाढली, मी ऑपरेशन करून घेतो, हे दुर्दैवाने हे बायपास करू नये असं माझं म्हणणं आहे. अदरवाईज यू वुड नॉट गेट अ गुड रिझल्ट. सर, आता 70-80 मध्ये मोस्टली वयामध्ये हे प्रोस्टेट कॅन्सरचं युजली प्रमाण खूप जास्त दिसतं, म्हणजे जसं की ते लेट झाल्यानंतर. पण ह्या वयामध्ये ऑपरेट करणं कितपत हे आहे, म्हणजे योग्य आहे त्या पेशंटसाठी पण, कारण बिकॉज ऑलरेडी एज फॅक्टर पण आहे त्याच्यामध्ये
आणि समजा जर नाही केलं तर मग पुढे अजून काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आता वैद्यकीय क्षेत्राने इतकी प्रगती केलेली आहे, की मी सांगायला हरकत नाही माझा वर्षाला आता जवळ-जवळ माझ्याकडे आम्ही जवळ-जवळ 3 ते 3,500 पेशंट्स बघतो आम्ही. मेजॉरिटी प्रोस्टेटचे पेशंट्स बघतो, ज्याच्यामध्ये वयोपरती वाढलेली आहे, इन्फेक्शन आहे, कॅन्सर आहे. तर सर्वच पेशंटना ऑपरेशन लागतं अशातला भाग नाहीये. मेजॉरिटी लोकांना जरी लागत असले, तरी वैद्यकीय क्षेत्राने इतकी प्रगती केलेली आहे, की त्यासाठी लागणारा एनेस्थेशिया, त्यासाठी लागणारा ICU, त्यासाठी लागणारी ट्रीटमेंट, त्यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी ही इतकी अद्ययावत झालेली आहे, की युजुअली व्हेरी रेअरली समबडी इज अनफिट फॉर अ सर्जरी. ओके. व्हेरी अनफिट. आणि तुम्ही मगाशीच मला आठवण करून दिली, की यू वुड सी मी सर्वात ओल्ड पेशंट मी जो ट्रीट केला आहे तो 115 वर्षाचा आहे. अरे वा. आणि इट मेड अ हिस्ट्री. इट वॉज ऑन टेलिव्हिजन चॅनल. ही गेव अ इंटरव्ह्यू ऑल्सो. सो बायोलॉजिकल एज इज वन पार्ट आणि क्रोनॉलॉजिकल एज इज वन पार्ट. त्यामुळे जर त्या रुग्णाला गरज असेल, कारण हिज क्वालिटी ऑफ लाईफ इज इन डेंजर. म्हणजे जर त्याला लघवी साफ होत नसेल, लघवी ब्लॉक होत असेल, किडनी फेल्युअर होत असेल, इन्फेक्शन होत असेल, तर कॅथेटर रिलेटेड लाईफ इज नॉट अ गुड लाईफ. पण या सगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये आणि या सगळ्या ॲडव्हान्सेसमध्ये ट्रीटमेंटमध्ये इतके आमूलाग्र झालेत की देर इज ऑलमोस्ट एव्हरी वन कॅन अंडरगो सर्जरी अनलेस इज रिअली क्रिटिकली अनवेल. त्यामुळे सर्जरी उतार वयामध्ये काही धोका नाही आहे आणि सेफली यू कॅन अंडरगो. बट अगेन आय मेक अ पॉईंट, गेट इट डन बाय समबडी हू इज रिअली एक्सपर्ट, समबडी हू इज अ बेटर इन्फ्रास्ट्रक्चर. आणि दुसरं म्हणजे या वयामध्ये लोकांना लागणारा ICU. ऑपरेशन नंतर काही होऊ शकतं. ब्लड प्रेशर असतं, डायबिटीस असतो, हृदयविकार झालेला असतो, बायपास झालेलं असतं, स्टेंटिंग झालेले असतात, अन्य काही आजार असतात. त्यामुळे उतारवयातल्या लोकांनी जिथे या सगळ्या फॅसिलिटीज आहेत तिथे इलाज करून घेणं हे सुखकारक आणि सेफ आहे. आणि इन केस की कोणत्या कारणामुळे जर त्यांचं ऑपरेशन नाही होऊ शकलं तर मग पुढे काय, म्हणजे प्लॅन काय राहतो मग? युजली त्यांना खूप चांगलं क्लोजली मॉनिटर करावं लागतं. ओके. म्हणजे जेव्हा त्यांना गरज लागते तेव्हा युरिनरी रिटेन्शन होऊ नये, किडनी फेल्युअर होऊ नये, यासाठी काही मिनिमली इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंट पण आहेत. म्हणजे ज्या प्रोस्टेट ग्रंथी पूर्ण काढून टाकू शकत नाहीत, पण तो मूत्रमार्ग थोडासा डायलेट करू शकतो आपण. रेझम नावाची ट्रीटमेंट आहे, ॲक्वा ॲब्लेशन नावाची ट्रीटमेंट आहे, प्रोस्टॅटिक स्टेंट्स आहेत. आपण एक प्रोस्टॅटिक आर्टरियल एम्बोलायझेशन म्हणतो, PAE, तीही ट्रीटमेंट करू शकतो. बट दीज आर लेसर अल्टरनेटिव्स. दीज आर नॉट रिप्लेसमेंट फॉर सर्जरी. काही टॅबलेट्स पण आहेत. त्यामुळे येस, वी कॅन ट्रीट दिस पेशंट्स विथ दिस, बट इट इज नॉट अ कम्प्लीट रिप्लेसमेंट फॉर द ट्रीटमेंट ॲज सच. सर, तुम्ही प्रोस्टेटमध्ये म्हणलात की मेडिसिन्सचाही रोल असतो, नॉट ओन्ली सर्जरीचा हा जो ऑप्शन आहे. पण असे जे मेडिसिन्स असतात, जसं आता आपण बघतो की ब्लड प्रेशर असू दे, डायबिटीज असू दे, यांच्यामध्ये लाईफ लॉंग घ्यावे लागतात. तर ही मेडिसिन लाईफ लॉंग घ्यावी लागतात? डिपेंड्स. रिस्पॉन्स किती आहे त्याच्यावर अवलंबून असतं. आणि इफ यू जस्ट लुक ॲट इट, इट इज नॉट मेनी ड्रग्स. It is only one tablet you have to take it for the prostate. And so anyway, you're taking tablet for a blood pressure, diabetes. Is one more addition. डायबिटीस मध्ये काही 2-3 मल्टिपल मेडिकेशन असतात, शुगर मध्ये 2-3 मेडिकेशन असतात, ब्लड प्रेशर मध्ये असतात. तसं नसतं प्रोस्टेट मध्ये. एखादी टॅबलेट चालू शकते, पण द डोज, ड्युरेशन हे थोडंसं व्यवस्थित टायट्रेट करून द्यावं लागतं. आणि दुसऱ्या कोणत्या आजारामुळे प्रोस्टेटची वाढ किंवा त्याच्यामध्ये काही कोणता डिझीज डेव्हलप होऊ शकतो? म्हणजे जसं की हायपरटेन्शनमध्ये हार्ट डिसीज होऊ शकतो किंवा डायबिटीजमध्ये रिनल फेल्युअर होऊ शकतं. तसं इथे काही असं कोरिलेशन आहे? इनफॅक्ट इट इज अदर वे राऊंड. ओके. प्रोस्टेट ग्रंथीमुळे ब्लॉकेजेस तर होतातच युरिनरी मार्गामध्ये, पण त्याच्यामध्ये स्टोन्स तयार होणे, ओके, मूत्राशयामध्ये इन्फेक्शन्स तयार होणे, मूत्राशयाची ताकद जाणे, तेच प्रेशर किडनीवर जाऊन किडनी फेल्युअर होणे. त्यामुळे इट्स अदर वे राऊंड. त्यामुळे अन्य आजारामुळे प्रोस्टेट ग्रंथीमध्ये कधी वाढ होत नाही. अगदी रेअरली मूत्राशयाचा कॅन्सर प्रोस्टेट ग्रंथीमध्ये पसरू शकतो, गुदद्वाराचा कॅन्सर प्रोस्टेट ग्रंथीमध्ये पसरू शकतो, पण इट इज व्हेरी रेअर. पण इट्स अदर वे राऊंड. त्यामुळे मूत्राशय खराब होऊ शकतं, खडे होऊ शकतात, किडनी फेल्युअर होऊ शकतो. इट इज बिकॉज ऑफ द प्रोस्टेट. म्हणजे ते असंही नको कळलं की वय परत्वे होते बा मला प्रोस्टेट आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्ही जसं म्हणलात की ते लोकांनी तेवढंच लक्षात नाही ठेवायला पाहिजे की वयोमानानुसार होणार आहे बाबा, हे काय
होऊन जाईल. वयोमानानुसार म्हणजे इट इज अ नॅचरल प्रोसेस हे मी सांगितले. हां. सो इट्स अ नॅचरल प्रोसेस. Process. बट इट डज रिक्वायर ट्रीटमेंट. हां. म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे मोतीबिंदू झाल्यानंतर ही नॅचरल प्रोसेस आहे. हो. सो डू वी वेट टिल अवर विजन इज गॉन? हां. नाही. आपण दूर दृष्टी जाईस्तोपर्यंत आपण नाही थांबत. हां. जेव्हा आपल्याला लिहायला त्रास होतो, हं. अकोमोडेशनचा त्रास होतो, हं. नाही ड्रायव्हिंगला त्रास होतो, हं. तेव्हा आपण ट्रीटमेंट करून घेतो. हां. आपण असं नाही म्हणत की एज रिलेटेड प्रोसेस आहे. हां. सो देर इज अगेन अ मिसकन्सेप्शन, मिथ म्हणतो आपण त्याला. हं. ही वयोपरत्वे होणारी गोष्ट हां. आहे. इट इज नॉट. हां. इट इज जस्ट आय एम टेलिंग यू द मेकॅनिझम हां. इट इज गेटिंग, बट इट नीड्स सम सॉर्ट ऑफ अ ट्रीटमेंट. इट नीड्स टू बी इन्व्हेस्टिगेटेड. आता यंग ह्याच्यामध्ये जनरेशनमध्ये जसं प्रोस्टायटिस आपण एक प्रकार म्हटला. सिमिलरली ह्याच्यामध्ये इनफर्टिलिटीचे केसेस पण फार वाढायला लागले. तर हे प्रोस्टायटिस किंवा प्रोस्टेट रिलेटेड काही डिसऑर्डर्स असतील, ते इनफर्टिलिटीला पण काही म्हणजे हे होतं, कारण ठरू शकतं? प्रश्न अगेन खूप महत्वाचा आहे. इन्फर्टिलिटीमध्ये इट इज वन ऑफ द रिझन बट नॉट अ मेन रिझन. ओके. Right. So if you get infection in the anywhere in the urinary tract, हं. that can be detrimental to your sperm quality. हो. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे युरेथ्रल इन्फेक्शन असेल, फोरस्किन हां. इन्फेक्शन असेल, फिनाईल इन्फेक्शन असेल, प्रोस्टेट असेल, हां. तर टेम्पररली इट कॅन अफेक्ट युअर सॉर्ट ऑफ अ स्पर्म काउंट. हो. But if you treat that infection, it will get better. But that is not the main cause for infertility. Hmm. There are many reasons for infertility in young age. पण हे कॉज होऊ असू शकतं. शकतं, असू हो. शकतं, असू शकतं. The quality of sperm goes down. हां. The moment you treat the infection, हां. the quality improves again. सर प्रोस्टेट हा आजार अनुवंशिक असू शकतो का? आणि जर तो अनुवंशिक असेल, तर म्हणजे एखाद्याच्या वडिलांना तो डिटेक्ट झाला किंवा भावाला झाला, तर त्या घरातल्या मुलाने वयाच्या कोणत्या वेळी त्या टेस्ट करायला पाहिजेत, जेणेकरून तो टाळता येऊ शकतो का पुढे त्याला? तर प्रश्न मी थोडा रिफ्रेश करतो. हं. वयपरत्वे म्हणजे बिनाईन वाढणारी प्रोस्टेट ही प्रत्येक पुरुषाला असते, त्यामुळे त्याच्यात जेनेटिक्स किंवा फॅमिली हिस्ट्रीचा फारसा संबंध येत नाही. पण प्रोस्टेट कॅन्सर आणि जेनेटिक रिलेशन हे महत्वाचं आहे. ओके. तर आता गेल्या 20-30 वर्षाच्या संशोधनामध्ये असं लक्षात आलंय, की जर वडिलांना प्रोस्टेट कॅन्सरचा आजार असेल, कॅन्सर मी म्हणतोय, कॅन्सर. येस. नॉट वयपरत्वे बीपीएच, तर मुलांना होण्याची शक्यता अधिक असते. हं. जर ब्रेस्ट कॅन्सरची जर हिस्ट्री असेल, आईला असेल, मावशीला असेल, स्त्रियांना असेल घरातल्या, तर पुरुषांना म्हणजे त्यांच्या नेक्स्ट जनरेशनला, मुलांना प्रोस्टेट कॅन्सर होण्याची शक्यता असू शकते. कारण तो जो जीन आहे, ओके. BRCA1 आणि BRCA2 जीन, हां. हा इट्स इक्वली इम्पॉर्टंट अँड रिस्पॉन्सिबल ओके. फॉर प्रोस्टेट कॅन्सर. ओके. त्यामुळे घरी जर प्रोस्टेट कॅन्सरची हिस्ट्री असेल, हां. वडिलांना असेल, आजोबांना असेल, काकांना असेल हां. किंवा भावांना असेल, आणि घरी जर ब्रेस्ट कॅन्सरची जर हिस्ट्री असेल, ओके. तर वयाच्या 50 नंतर, हां. 40 नाही 50 नंतर हां. PSA टेस्ट करून घेणं महत्वाचं आहे. ओके. आता आजकाल जेनेटिक मार्कर्स आणि जेनेटिक टेस्टिंग पण सुरू झालंय. ओके. We do a lot of panel tests, somatic panel, किंवा so many other panels we do. So that is a screening to see whether patients develop prostate cancer. हं, हं, पण त्याचा बाऊ करून घेऊ नका. हं. म्हणजे बऱ्याच वेळा ती कुंडली मांडल्यासारखं आहे. हं. त्यामुळे माझ्या कुंडलीमध्ये काय लिहिलंय, माझ्या नशिबात काय लिहिलंय, हां. एवढ्या एक्स्ट्रीम पर्यंत जायची गरज नाही. हां. पण इफ यू आर हेल्थ कॉन्शियस, हां. you want to know what is happening, हां. I think there is definite role for genetic testing in prostate cancer. ओके. आणि सिम्पल टेस्ट आहे. यू कॅन डू अ PSA टेस्ट, यू कॅन गेट अ अॅन्युअल टेस्ट एव्हरी इयर तुम्ही करू शकता. हं. जशी फॅमिली हिस्ट्री ब्रेस्ट कॅन्सरची असेल तर मॅमोग्राफी केली जाते. हं. तशी ही PSA टेस्ट करायला काही हरकत नाही. हं. आणि युजली अर्ली निदान झालं हं. तर आपण ते इलाज करू शकतो. सो इट इज डेफिनेटली देर इज अ रोल इन जेनेटिक स्टडीज, आणि फॅमिली असतील तर जरूर टेस्ट करून घ्यावी. मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा PSA करायला पाहिजे आणि शारीरिक तपासणी, हां. युरोलॉजिस्टकडे जाणे, हां. शारीरिक तपासणी आणि PSA टेस्ट दोन्ही करणे. हां. आणि हे दरवर्षी करायला पाहिजे. साधारण 50 ते 60च्या दरम्यान जर पहिल्यांदा PSA टेस्ट नॉर्मल असेल तर तुम्ही हां. 2 ते 3 वर्षांनी करून घेऊ शकता. ओके. ओके. पण तुम्हाला शारीरिक तपासणीमध्ये काही दोष दिसला, सोनोग्राफीत काही दोष दिसला, PSA टेस्टिंगमध्ये काही दोष दिसला, हं. तर ते टेस्ट जरा जास्त गतीने Frequently. लवकर करून घ्यावे लागते, मोर फ्रिक्वेंटली करून घ्यावे लागते. ओके. आय एम अ पार्ट ऑफ मेलबर्न प्रोस्टेट कॅन्सर कन्सेन्सस स्टेटमेंट. ओके. भारत, एशिया, ऑस्ट्रेलिया यांचा हं. APACC म्हणून ग्रुप आहे. आय एम वन ऑफ द कोर मेंबर ऑफ दिस. हं. तर आम्ही काही प्रणाली सुरू केलेल्या आहेत किंवा हं. गाईडलाईन सुरू केलेल्या आहेत. हं. जसा एशिया ऑस्ट्रेलिया हा ग्रुप आहे, तसा युरोपियन युरॉलॉजी ग्रुप आहे, हं. अमेरिकन युरॉलॉजी ग्रुप आहे, हं. इव्हन इंडियन ग्रुप आहे. हं.
तर या प्रत्येक देशांनी ह्या प्रणाली सुरू केलेल्या आहेत की केव्हा ह्याचं स्क्रीनिंग करावं. स्क्रीनिंग इन जनरल, जेनेटिक असू दे, नॉन जेनेटिक असू दे. मगाशी जो तुम्ही प्रश्न विचारला की केव्हापासून तपासणी करावी, केव्हा सुरुवात आहे. तर सर्वसाधारण या प्रणालीचा जो मी भाग आहे सगळ्या देशामध्ये, तर इंटरेस्टिंग भाग ये आहे की प्रोस्टेट कॅन्सर इन इंडिया इज डिफरंट, प्रोस्टेट कॅन्सर इन अमेरिका इज डिफरंट, प्रोस्टेट कॅन्सर इन चायनीज अँड जॅपनीज इज डिफरंट, कारण द बायोलॉजी इज डिफरंट, जीन्स आर डिफरंट. त्यामुळे प्रत्येक देशाने त्यांच्या प्रणाली काही विकसित केलेल्या आहेत. आपल्याला ज्या लागू पडतात त्याच अमेरिकेतल्या लोकांना लागू पडतील अशातला नाही आहे, कारण प्रोस्टेटचा साईज सुद्धा आपल्याकडे थोडासा कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू वेस्टर्न साईज. त्यामुळे एज रिलेटेड, साईज रिलेटेड, रेस रिलेटेड, कॉन्स्टिट्यूशन रिलेटेड ह्याच्यामध्ये प्रणालीमध्ये फरक पडतो. तर इन जनरल एशिया, ऑस्ट्रेलियामध्ये आम्ही थोडीशी गाईडलाईन्समध्ये असं म्हणतो की साधारण वयाच्या 50च्या वेळी जर फॅमिली हिस्ट्री असेल तर डेफिनेटली एक PSA टेस्ट करून घ्यावी. अदरवाईज वयाच्या 55व्या वर्षानंतर तुम्ही वर्षातनं एकदा PSA टेस्ट, सोनोग्राफी आणि युरोलॉजीचं ओपिनियन घ्यावं, अशी प्रणाली आहे. सर, तुम्ही भारतातलं पहिलं युरो ऑन्को सेंटर सुरुवात केली आणि आता ते खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे त्याच्यामध्ये कार्य चालतं. मग वेदर इन टर्म्स ऑफ टेक्नॉलॉजी असू देत, रिसर्च असू देत, पेशंट केअर असू देत. तर आता जो मगाशी आपण बोललो की बिनाइन प्रोस्टेट आणि कॅन्सरस प्रोस्टेट, तर ह्या दोन्हीमध्ये फरक काय येतो? म्हणजे इन टर्म्स ऑफ ट्रीटमेंट किंवा सर्जरी ती कशी चालते? आता हाही प्रश्न महत्वाचा आणि सर्व श्रोत्यांनी हे ऐकून घ्यावं की बिनाइन प्रोस्टेट म्हणजे नॉन कॅन्सरस प्रोस्टॅटिक एनलार्जमेंट, ज्याला आपण BPH म्हणतो किंवा BEP म्हणतो, त्याची ट्रीटमेंट एकतर मेडिकल टॅबलेट्स, मेडिकल थेरपी म्हणतो किंवा सर्जिकल, जी आपण दुर्बिणीद्वारे करू शकतो. अगदी रेअरली ओपन रोबोटिक सर्जरी करायची गरज असते. आणि त्याच्यामध्ये मूत्रमार्गामध्ये जो अडथळा आहे तो लेझर किरणाद्वारे, TURP म्हणतो आपण, TUR लेझर म्हणतो, सो मेनी अदर टेक्निक्स, त्यांनी तो पूर्णच्या पूर्ण क्लिअर केला जातो. तर दुर्बिणीद्वारे मूत्राशयामध्ये गेल्यानंतर ती गाठ काढून टाकणे, त्याला ट्रान्सयुरेथ्रल रिसेक्शन आपण म्हणतो. ही बिनाइन प्रोस्टेटसाठी ट्रीटमेंट असते सर्जिकल. कॅन्सरची ट्रीटमेंट, कॅन्सरचं निदान आणि कॅन्सरची व्याप्ती आणि त्याचं बिहेवियर हे बिनाइन पेक्षा एंटायरली डिफरंट आहे. त्यामुळे श्रोत्यांनी हे कन्फ्युजन करून घेऊ नये की प्रोस्टेटचं ऑपरेशन झालं म्हणजे सरसकट कॅन्सरचं झालंय किंवा प्रोस्टेटचं ऑपरेशन झालंय म्हणजे नॉन कॅन्सरचं ट्रीटमेंट झालंय, असं कन्फ्युजन करून घेऊ नका. तर PSA यांचा नॉर्मल आहे. सोनोग्राफीमध्ये वयापरत्वे वाढलेली गाठ दिसते जी बिनाइन आहे, ज्याच्यामध्ये कॅन्सरचा लवलेश नाही आहे, अशा लोकांना जे स्टँडर्ड आपण एंडोस्कोपिक ऑपरेशन म्हणतो त्याची गरज लागते. पण ज्यांचा PSA वाढलेला आहे, ज्याच्यामध्ये कॅन्सरची बाधा आहे, अशा लोकांना मगाशी मी म्हटल्याप्रमाणे प्रॉपर स्टेजिंग करावं लागतं, प्रॉपर निदान करावं लागतं, रिस्क स्ट्रॅटिफिकेशन करावं लागतं आणि ट्रीटमेंट करावी लागते. तर मगाशी आपण BPH ची ट्रीटमेंट बघितली. प्रोस्टेट कॅन्सरचं जेव्हा आपण निदान करतो, ज्यांना PSA वाढलाय, शारीरिक तपासणीमध्ये गाठ थोडी ॲबनॉर्मल वाटते, त्यानंतर आपण MRI करतो. MRI मध्ये जर आपल्याला शंका वाटली तर आपण बायोप्सी करतो आणि बायोप्सी केल्यानंतर जेव्हा कॅन्सरचं निदान होतं तेव्हा त्याचं एक ग्रेड ग्रुपिंग असतं, ग्रेड 1, 2, 3, 4, 5 आपण म्हणतो, आणि त्याच्या आधारे आपण एक PSMA पेट स्कॅन नावाची तपासणी करतो, विच इज स्पेसिफिक टू प्रोस्टेट कॅन्सर. जनरल पेट स्कॅन सारखी ती तपासणी नव्हे. या सगळ्या तपासणीमध्ये आपल्याला 4 निष्कर्ष येतात. एक तर तो पहिल्या स्टेजचा असेल, पहिला स्टेज म्हणजे प्रोस्टेट ग्रंथीशीच मर्यादित असेल. सेकंड स्टेज थोड्याशा मोठ्या प्रमाणात पण अजूनही प्रोस्टेट ग्रंथीशी मर्यादित असतो. तिसरा भाग म्हणजे प्रोस्टेट ग्रंथीतून तो थोडासा बाहेर पसरत असतो पण शरीरात अन्य ठिकाणी पसरलेला नसतो. आणि चौथा टप्पा म्हणजे तो प्रोस्टेट ग्रंथीमध्ये कितीही सूक्ष्म स्वरूपात असू दे, मोठा असू दे, तिथून तो थोडासा हाडामध्ये, मणक्यामध्ये, लिम्फ ग्रंथीमध्ये पसरलेला असतो. आता कुठल्याही अन्य कॅन्सरमध्ये चौथी स्टेज म्हणजे एव्हरीथिंग इज फिनिश्ड असं लोकांना वाटतं. तर सुदैवाने प्रोस्टेट ग्रंथीमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात जरी आजार असला तरी आपण चांगल्या आणि योग्य पद्धतीने ट्रीटमेंट करू शकतो. तर पहिला जो टप्पा आहे प्रोस्टेट ग्रंथीशी जो मर्यादित असतो, दुसरा जो टप्पा असतो, पहिला आणि दुसरा प्रोस्टेट ग्रंथीशीच मर्यादित असतो, अशा लोकांना प्रोस्टेट ग्रंथीची एक वेगळी शस्त्रक्रिया करावी लागते. त्याला आपण रॅडिकल प्रोस्टेटेक्टॉमी म्हणतो. ती अनेक पद्धतीने केली जाते, रोबोटिक, मिनिमली इन्व्हेसिव्ह, लॅप्रोस्कोपिक, ओपन.
आणि ह्याच्यामध्ये महत्वाचं हे आहे की दुर्बिणीद्वारे जी आपण वयापरते वाढल्याची ऑपरेशन असतं ना, ह्याच्यात खूप फरक आहे. त्यामुळे जर प्रोस्टेट कॅन्सरचं निदान झालं असेल तर ही जी गाठ आहे त्या गाठीबरोबर त्याच्या भोवतीची आवरणं, सेमिनल वेसिकल्स म्हणतो, वास डेफरन्स, लिम्फ ग्रंथी, हे सगळं काढून मूत्राशय परत आहे तिथे युरिनरी पॅसेजला जोडलं जातं. ही मोठी टेक्निकली चॅलेंजिंग सर्जरी आहे. त्याला रॅडिकल प्रोस्टेटेक्टमी म्हणतो आपण. साधारण 3री स्टेज असेल तर बऱ्याच वेळा शस्त्रक्रिया किंवा रेडिएशनचाही भाग दिला जातो. काही अन्य लोकांना ज्यांना रेडिएशन घ्यायचं आहे त्यांना पहिल्या 2ऱ्या स्टेजला पण रेडिएशनचा वापर केला जातो. पण इन जनरल जगभरामध्ये पहिल्या आणि 2ऱ्या स्टेजमध्ये रॅडिकल प्रोस्टेटेक्टमी ज्या पद्धतीने मी सांगितलं त्या पद्धतीने इलाज केला जातो. साधारण 4थी स्टेज असेल, जर तो आजार थोडासा हाडात मणक्यात पसरला असेल तर तो हॉर्मोन्सवर डिपेंडंट असतो. अंडकोश जी आहे, टेस्टिकल आहे, त्याच्यामध्ये त्याचा संप्रेरकाचा स्रोत असतं. तर आयदर त्याच्यावरची शस्त्रक्रिया किंवा काही वेळा दुर्बिणीद्वारे वाढलेल्या ग्रंथीचा पॅसेज क्लिअर करणे किंवा हार्मोनल थेरपी इंजेक्शन्स असतात, या ट्रीटमेंटचा त्यांना फायदा होतो. तर पहिली आणि 2री स्टेज असेल तर आपण रॅडिकल सर्जरी म्हणतो, रॅडिकल प्रोस्टेटेक्टमी, त्याचा गरज लागते. 3री स्टेज असेल तर काही वेळा रेडिएशनचा वापर करावा लागतो आणि 4थी स्टेज असेल तर काही वेळा अंडाशयावर ऑपरेशन करावं लागतं किंवा त्याच्या सिमिलर इक्विव्हॅलन्स काही इंजेक्शनचा कोर्स करावा लागतो आणि काही वेळा दुर्बिणीने मार्ग साफ करायला लागतो. सगळ्या स्टेजेसचा जर आउटकम बघितला तर पहिली स्टेज आणि 2री स्टेज असेल आणि आपण रॅडिकल प्रोस्टेटेक्टमी केली तर 90 ते 95% लोक 10 ते 15 वर्ष चांगलं आयुष्य जगू शकतात. साधारण 3री स्टेज असेल तर साधारण 8 ते 10 वर्ष ते चांगलं उत्तम आयुष्य निरोगी जगू शकतात. जे नुसती लॉंगॅव्हिटी नाही आहे, कॅन्सर फ्री सर्व्हायव्हल मी म्हणतो तुम्हाला. आणि पूर्वी साधारण मी जेव्हा भारतात आलो 98 साली तेव्हा 4थ्या स्टेजमधले लोक साधारण 1 किंवा 2 वर्ष जगायचे. पण आताच्या अत्याधुनिक या ट्रीटमेंटमुळं, अंडरस्टँडिंगमुळं, न्यूअर टेक्नॉलॉजीमुळं आणि ट्रीटमेंटमुळं ऑलमोस्ट इव्हन 4थ्या स्टेजमधले लोक सुद्धा 7-8 वर्ष उत्तम आयुष्य जगू शकतात, काही 10-12 वर्ष पण जगू शकतात. पण या सगळ्याचं एक मूळ आहे की तुम्ही चांगल्या ठिकाणी जाऊन निदान करणे, कुठल्याही तपासणीमध्ये बायपास न करणे आणि व्यवस्थित निदान करून ज्यांच्याकडे अनुभव आहे, ज्यांचे रिझल्ट चांगले आहेत, ज्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तिथे इलाज करून घेणे, म्हणजे आपल्याला आउटकम हा चांगला मिळेल. सर, आता भारतामध्ये साधारण असे किती सेंटर्स असतील की ज्यांच्यामध्ये म्हणजे आपण डिस्कस करतो की ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतील, म्हणजे सर्टिफाईड ऑन्कोयुरोलॉजिस्ट आहेत, एंटायर टीम आहे, टेक्नॉलॉजी आहे, तर असा काही नंबर आपल्याला सांगता येऊ शकतो? तुम्ही मेन्शन केलं 98 साली जेव्हा मी आलो तेव्हा हा भारतात पहिल्यांदा मी हा विभाग सुरू केला. अन्य हॉस्पिटल्समध्ये तेव्हा GU/GY अशी स्पेशालिटी असायची, म्हणजे गायनिक आणि युरॉलॉजी कॅन्सर टुगेदर अशी असायची. पण मी म्हटल्याप्रमाणे तेव्हा इन्सिडन्सही जास्त नव्हता. आता जर बघितलं दर वर्षागणिक किडनी कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, ब्लॅडर कॅन्सर हा इन्सिडन्स खूप वाढायला लागलाय. पूर्वी इन जनरल युरॉलॉजिकल कॅन्सर्स, जेव्हा मी सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलला पहिल्यांदा विभाग सुरू केला 98 साली, डॉक्टर DK गोसावींचं स्वप्न होतं. खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर सुरू झालं तिथे आणि इट इज क्वाईट अ प्राईड इन व्हॉट वी कुड स्टार्ट इन फर्स्ट टाइम इन इंडिया आणि क्रेडिट गोज टू हिम, ही वॉज अ लेजेंडरी. तर त्यांचे आणि त्यांचं फाउंडेशन, सहकारी यांच्या माध्यमातून तो सुरू झाला आणि इट वॉज इन्सिडन्स वॉज 7 to 10% ऑफ एंटायर मॅलिग्नन्सीज. म्हणजे नुसतं प्रोस्टेट कॅन्सर नव्हे, सगळे युरॉलॉजिकल कॅन्सर्स, अँड दॅट इज अ रिझन नोबडी वॉज लुकिंग इन टू दिस स्पेशालिटी. पण आता जर बघितलं तर इट क्रॉसेस मोर दॅन 15 to 20% ऑफ द एंटायर कॅन्सर्स. आणि इनफॅक्ट पुरुषांच्या मध्ये प्रोस्टेट कॅन्सर इज ऑलमोस्ट लाईक नंबर 1 कॅन्सर. देन इट रिप्लेसेस इवन लंग कॅन्सर बिकॉज पीपल आर लिव्हिंग लॉंगर. पाश्चात्य जीवनशैली, स्मोकिंग, टोबॅको ह्याच्यामुळे कॅन्सरचं निदान खूप वाढलेलं आहे. तर त्याचबरोबर जेव्हा भाग सुरू केला तेव्हा वी वर व्हेरी हँडफुल पीपल इन द कंट्री हु आर डुईंग इट. पण आता जसं जसं आम्ही नुसतंच ट्रीटमेंट करायच्या बरोबरच वी एनकरेज यंगर जनरेशन टू टेक द स्पेशालिटी. आय एम गोईंग ऑल अराउंड द वर्ल्ड टीचिंग पीपल युरॉलॉजिकल ऑन्कॉलॉजी. देर आर लॉट ऑफ सेंटर्स हु आर गिव्हिंग ट्रेनिंग फॉर युरॉलॉजिकल कॅन्सर्स. सो गेल्या 5-6 वर्षामध्ये खूप सेंटर्स आलेली आहेत. पण माझं डिस्टिंक्शन किंवा माझं म्हणणंच आहे की पीपल शुड डिफरन्शिएट की पर्सन शुड बी अ प्रॉपरली ट्रेन्ड युरॉलॉजिकल ऑन्कॉलॉजिस्ट, एक्सपर्ट इन डुईंग सो, आणि त्यांच्याकडे
MDT म्हणतो आपण, मल्टी डिसिप्लिनरी टीम असायला पाहिजे. You need to have radiation oncology. You need to have sort of medical oncology. You need to have a person who's a uro-oncopathologist who can report the pathology report. You need a good radiology. You need an ICU. आणि तशी सेंटर्स अजूनही खूप कमी आहेत. त्यामुळे there are centers, there are multi-specialty hospitals, but there are very few individuals who are dedicated to do urological oncology. But I'm sure there are a lot of people who are inspiring to become like this, and that is the future. म्हणजे एखाद्या पेशंटला किंवा त्याच्या नातेवाईकाला जर समजा गरज लागली किंवा असा चुकून म्हणजे हा आजार झाला दुर्दैवाने, तर ह्या गोष्टी पण बघितल्या पाहिजेत की ट्रीटमेंट 100% घेताना की ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत का 100%, प्लेसमध्ये. 100%, 100%. मी लोकांना हेच उदाहरण सांगतो की आपण काही मायनर गोष्टींसाठी आपण गुगल सर्च करतो. हा म्हणजे फॉर एक्झाम्पल मी यंग जनरेशनला मी नेहमीच म्हणतो, हम्म. तुम्हाला मोबाईल कुठला घ्यायचा, यू डू गुगल सर्च, मला Yes. कुठला ब्रँड पाहिजे. Yes. इवन तुम्हाला इव्हनिंग डिनर पाहिजे, यू जस्ट ट्राय टू फाइंड आउट विच इज द बेस्ट रेस्टॉरंट ऑल अराउंड. पण वाय यू हेजिटेट इन फाइंडिंग आउट हा. which is the best place which offers an entire comprehensive treatment for a cancer. हा. जर ती तशी नसेल हा. तर just for the sake of convenience, हा. don't try and compromise your sort of destination where you're going to get a treatment. कारण याचे आउटकम पण फार चांगले आहेत. तुम्ही म्हटलात तसे 100%. ऑलमोस्ट 10-15 इयर्स परत क्वालिटी ऑफ लाईफ मिळणार आहे याच्यामध्ये. 100%. दुर्दैवानं अजूनही असं होतं की लॉट ऑफ पीपल who do not get a right treatment, Yes. and they come in a half-hearted treatment when I had to treat them. मग आउटकम एवढा चांगला नसतो. त्यामुळे आमचं जो काही लोकांना सांगण्याचा हेतू आहे की इफ यू आर सो हेल्थ कॉन्शियस, यू आर कॉन्शियस अबाउट सो मेनी स्मॉल थिंग्स इन द लाईफ, मटेरियलिस्टिक थिंग्स, सो यू शुड डू रिसर्च. आणि मला वाटतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही गोष्ट करेल. आता आजकाल तुम्हाला आश्चर्य वाटेल, मध्ये आम्ही एक सर्वे केला, आउट पेशंट्स मध्ये जे लोक बसले होते, हाऊ दे हॅव रीच्ड अस, हाऊ दे केम. तर इव्हन खेडेगावातली मुलं सुद्धा, तरुण पिढी असेल किंवा उतारवायचे लोक सुद्धा असतील ज्यांना मोबाईलचं ज्ञान आहे, दे जस्ट टाईप युअर नेम, दे फाइंड आउट हू यू आर, व्हॉट यू आर. नाही, एका दृष्टीने ते चांगलं आहे. त्याच्या पुढची स्टेप म्हणजे मी म्हणलं की तुम्हाला ही टेस्ट करून घ्यायचं, तुमचं हे निदान आहे. दे विल क्रॉस चेक यू विथ चॅट जीपीटी. टुमॉरो इट इज गोइंग टू हॅपन विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स की मी जे काही प्रिस्क्रिप्शन दिले, मी काय ट्रीटमेंट ॲडवाइस केले, वेदर इट इज व्हॅलिडेटेड बाय द चॅट जीपीटी. सो टाइम इज गोइंग टू चेंज. आणि त्यासाठी हे आपण कितीही जरी म्हटलं की आय एम द बेस्ट पर्सन, आय एम डुईंग दॅट, इट इज नॉट सो. यू शुड बी एबल टू प्रूव्ह बाय एव्हिडन्स that you have that volume, you have that infrastructure, you have all those facilities, you have results. आणि मी म्हणेन की प्राथमिक तपासणीमध्ये you can get it done in intermediate place. But I think whenever you require, I think you need to go to the best place to have a best outcome. Otherwise, suppose you go to a person who does this surgery very rarely. म्हणजे आमच्या काही नॉर्म्समध्ये म्हणतो की मिनिमम एवढे पेशंट्स जर तुम्ही बघितले असतील, एवढ्या मिनिमम शस्त्रक्रिया तुम्ही करत असाल, तर तुम्हाला वी कॅन डिक्लेअर यू एज अन एक्सपर्ट. मगाशी तुम्ही मला प्रश्न विचारला, अशी किती सेंटर्स आहेत यू कॅन डू दॅट. बट इट्स व्हेरी डिफिकल्ट टू से. बट आय थिंक यू अंडरस्टँड व्हॉट आय एम ट्राइंग टू से, की यू फाइंड द बेस्ट प्लेस, एक्सपर्टीज, अँड इट इज नॉट अ डेस्टिनेशन, इट इज नॉट अ डेस्टिनी. इट जस्ट ट्राय अँड फाइंड आउट वेअर यू वॉन्ट टू गो. यू फाइंड आउट द रिझल्ट्स, कुठे रिझल्ट्स आहेत, काय आहेत, आणि यू कॅन गेट द बेस्ट ट्रीटमेंट. तर जेव्हा आपण बेस्ट ट्रीटमेंट म्हणतो, बेस्ट डॉक्टर्स म्हणतो, बेस्ट टेक्नॉलॉजी म्हणतो, तर एव्हरीथिंग कम्स विथ अ कॉस्ट. मग हे अफोर्डेबल आहे का जेव्हा आपण म्हणतो की आपल्याला बेस्ट अचीव करायचं आहे? आणि मला असं म्हणायचं की कॉस्ट इज अ रिलेटिव्ह टर्म. बरोबर आहे. डेफिनेटली ट्रीटमेंट, निदान, इलाज हे थोडे एक्सपेन्सिव्ह झालेत, हे कबूल आहे. पण शेवटी अल्टिमेटली वेना नवीन टेक्नॉलॉजी येते किंवा या गोष्टी येतात, त्याच्यामध्ये खूप वर्षाची तपश्चर्या असते, खूप वर्षाची इन्व्हेस्टमेंट असते, खूप वर्षाचं. एखादा आता PSA टेस्ट मॉलिक्युल याला 20 वर्ष लागली. PSMA स्कॅन जी मी म्हणतो, हे करायला जवळजवळ 20 वर्ष लागली. बायोप्सी मधले इम्प्रुव्हमेंट्स लर्न करायला लोकांना 10-10 वर्ष लागली. MRI मधले एक्सपर्टीज मिळायला लोकांना 10-10 वर्ष लागले. त्यामुळे या सगळ्या कालावधीमध्ये जी काही इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट घातलेली असते किंवा हे केलेलं असतं, रिसर्च असतो, सायंटिस्ट लोकांनी योगदान दिलेलं असतं, त्यामुळे ॲट सर्टन पॉईंट इट लुक्स लाईक इट इज अ कॉस्टली. बट यू टेल मी व्हॉट कम्स फ्री इन द लाईफ? नथिंग कम्स फ्री इन द लाईफ. As long as it is rational, as long as it is practical, as long as it is justified, I think it is worth taking it. कारण शेवटी it is the question of right decision, right treatment.
आणि प्रत्येक फेज ऑफ लाईफमध्ये आम्ही हा विचार करतोच. PSA टेस्ट जेव्हा पहिल्यांदा आली ती टू ऑलमोस्ट इन द रेंज ऑफ 3000. आता त्याची किंमत ₹300. पूर्वी कुठलीही तपासणी जर करायची म्हणली MRI, इट यूज्ड टू बी समथिंग लाईक 30,000 40,000. नाऊ यू कॅन गेट इट इन ₹10,000. आता जी काही आपण सर्जरी करायचो पूर्वी ती काही वेळा लाखाच्या घरात असायची, पण अजूनही ती अफोर्डेबल स्टेजमध्ये येऊ शकते. यू ट्राय अँड रिमेंबर, दिस इज नॉट अ सिम्पल डे टू डे प्रॉब्लेम वी आर डीलिंग विथ. तुझी कॅन्सरची ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये नुसती सर्जरी लागणार नाही आहे, त्याला लागणारा पुढचा सगळाच रिपोर्ट, त्याची पुढची सगळी किमोथेरपी, रेडिओथेरपी, बाकी सगळं क्वालिटी ऑफ लाईफ आणि त्याला लागणाऱ्या अनुषंगाने लागणाऱ्या फॅसिलिटीज, इट कम्स ॲट सम कॉस्ट. ती कशी मिनिमाइज करता येईल हे आपण नक्कीच बघू शकतो. पण प्रत्येक वेळा जेव्हा आपण एखादी ट्रीटमेंट म्हणतो वाय इट इज कॉस्टली, वाय इट इज कॉस्टली, तर इट इज नॉट बिकॉज समबडी वॉन्ट्स टू अर्न मनी आउट ऑफ इट. इट इज कॉस्टली बिकॉज द टेक्नॉलॉजी विच इज टेकिंग इव्होल्युशन, it is making them to come to that kind of stage of that kind of cost. And again, I give an example of the mobile phone for people. What you had on small phone and what you have smartphone, there is a cost involved in that. And eventually the costs are coming down, having more and more facilities, more and more features. And I'm sure in coming year of time, the cost would come down. But look at the brighter side. You are making a right diagnosis. You are getting people live longer. And I think that is a big achievement. That is a reasonable cost. It's not something very forbidding cost. आपण जेव्हा बोलतो की आता याचं जे राईज आहे म्हणजे स्पेशली प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे, मे बी वन ऑफ द रिझन असेल की आता डायग्नोसिसच्या बेटर फॅसिलिटीज डेव्हलप व्हायला लागलेत, लोक पण थोडेसे अवेअर झालेत की ते डायग्नोसिस किंवा ह्या टेस्ट लवकर करायला लागले. पण ह्यासोबत वेस्टर्न कल्चरचा एक आपण मध्ये उल्लेख झाला किंवा डाएट हॅबिट्सचा उल्लेख झाला, तर याचा रोल कितपत येतो की हे डेव्हलप होण्यामध्ये प्रोस्टेट कॅन्सरचं? मेजर रोल. म्हणजे यू सी incidence of prostate cancer in Japan is the lowest. Okay. And you see the people live longer also in Japan. Yes. Much longer than anywhere else. Yes. But see the lifestyle what they have, the disciplined life they have, the minimal food they take, the rice, whatever they take. So it is a science basically, and also genetic factors. So industry has revolutionized our life, but it has also invited a lot of carcinogens also. The insecticide, pesticides, and this non-vegetarian food, microwave food, charred food, processed food, stored foods, all those things do matter. That's why there is a sudden increase in the rise of the cancer in general as such. सर, जेव्हा आता आपण स्त्रियांच्या बद्दल थोडंसं बोलूया की त्यांच्यामध्ये ऑब्व्हियसली प्रोस्टेट ग्रंथी नसते, त्याच्यामुळे त्यांना प्रोस्टेट रिलेटेड काही डिसऑर्डर्स, डिसीज होण्याचं कारण नाही. पण त्यांच्यामध्ये मग कोणतं असे हे आहेत की युरोलॉजिकल कंडिशन्स आहेत किंवा मूत्रमार्गाचे विकार जनरली बघितले जातात आणि ते फार वेळा त्यांच्याकडून निग्लेक्ट केले जातात, मे बी सोशल कॉज असेल किंवा परत अवेअरनेस नसेल किंवा इन जनरल स्त्रियांच्यामध्ये तो एक हे असतं की मला काहीतरी आजार आहे, मी तो कसं सांगू? ॲब्सोल्युटली संजित, यू हिट द नेल. कारण या विषयावर जशी युरो ऑन्कॉलॉजी स्पेशालिटी आहे तशी फिमेल युरोलॉजी इज ऑल्सो वन स्पेशालिटी कमिंग अप. फिमेल युरोलॉजी, it is not the doctor is a female, but it is a female urology. Interestingly, जेव्हा एखादा रुग्ण प्रोस्टेट सर्जरीसाठी येतो पुरुष, तेव्हा स्त्रिया म्हणतात त्यांना जी लक्षणं ती मलाही आहेत, मलाही रात्री उठावं लागतं, काही वेळा लघवी साफ होत नाही, काही वेळा नियंत्रण जातं, कंट्रोल होत नाही. तर बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की इट इज गायनिक रिलेटेड प्रॉब्लेम. इट इज नॉट अ गायनिक रिलेटेड प्रॉब्लेम. तर स्त्रियांच्या मध्ये सुद्धा वयपरत्वे मूत्राशयात बदल होतात. आता तरुण वयामध्ये त्यात इन्फेक्शन्स होत राहतात, त्यामुळे लघवीला वारंवार जायला लागणे, इन्फेक्शन होणे हा एक प्रकार असू शकतो. आणि साधारण चाइल्ड बेरिंग एजमध्ये, प्रेग्नन्सीच्या काळामध्ये मूत्रमार्गामध्ये पण बदल होत जातात. मूत्रमार्गाची रचना बदलू शकते. त्यामुळे त्यांच्यामध्ये येणारी लक्षणं युज्युअली लघवी कंट्रोल न होणे, स्ट्रेस इनकॉन्टिनन्स, खोकताना, हसताना, जोर करताना काही वेळा लिकेज होणे, लघवीला वारंवार जायला लागणे, या सगळ्या कारणाचं याचं लक्षणाचं मुख्य कारण मूत्रमार्गात रचनेमध्ये झालेला बदल, स्पिंक्ट्रिक इनडिफिशियन्सी म्हणतो आपण. काही वेळा मूत्राशय खाली थोडंसं खाली सरकतं आणि ती रचना बदलली जाते, तो अँगल बदलला जातो. तर ह्याला प्रत्येक वेळा सर्जरी लागते याच्यातला भाग नाही. देर आर वंडरफुल मेडिसिन्स विच कॅन क्युअर दिस सिम्पटम्स. ऑल्सो देर इज अ लाईफ रिलेटेड सॉर्ट ऑफ हेल्थ रिलेटेड इश्यूज विच कॅन बी ॲड्रेस्ड, आणि काही एक्झरसाइजेस त्याने ते बऱ्या होऊ शकतात.
उतार वयामध्ये हम्म. जसं प्रोस्टेट ग्रंथी पुरुषांच्यात वाढते हम्म. तशी हार्मोनल डेफिशियन्सी झाल्यामुळे युरेथ्रल नॅरोईंग म्हणतो आपण, युरेथ्रल स्टेनोसिस, हाही उतार वयाच्या लोकांना, स्त्रियांना प्रॉब्लेम असतो. हम्म. आणि ऑल दिस प्रॉब्लेम्स आर मच सिम्पलर, हम्म. व्हेरी इझी टू डील विथ. हम्म. तर माझं श्रोत्यांना हेच म्हणणं आहे की त्यापासून लांब पळू नका. हम्म. डोंट बी शाय अबाउट इट, टॉक अबाउट इट. हम्म. आणि छोटी मायनर शस्त्रक्रिया असते हम्म. जी वारंवार करावी लागत नाही हम्म. आणि जी व्यवस्थित निदानाने इलाज केलं तर हम्म. स्त्रियांचे सुद्धा लघवीची ही जी लक्षणं आहेत, हम्म. लघवीची धार बारीक होणे उतार वयामध्ये, हम्म. किंवा लघवीचं नियंत्रण जाणे, किंवा हम्म. कंट्रोल न होणे, हम्म. वारंवार जायला लागणे, ही व्यवस्थित निदानाने इलाज करून ट्रीटमेंट केली जाते. तात्पुरती मेडिसिन्स किंवा जुजबी ट्रीटमेंट करून हम्म. किंवा जस्ट गोइंग टू युअर गायनेकोलॉजिस्ट अँड गेटिंग अ ट्रीटमेंट डन, इट इज नॉट द राईट थिंग टू डू. हम्म. गेट प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन्स, यू विल हम्म. गेट प्रॉपरली ट्रीटेड. आता गायनाकोलॉजिस्ट जेव्हा विषय निघाला तर स्त्रियांना हे कधी लक्षात, म्हणजे साधारण कोणती लक्षणं असली की त्यांनी ओळखायला पाहिजे बाबा की आता मला गायनाकोलॉजिस्ट किंवा माझ्या जनरल प्रॅक्टिशनरकडे न जाता डायरेक्ट युरोलॉजिस्टकडे जायला पाहिजे. जर माझ्यामध्ये ही सिम्पटम्स दिसत आहेत तर हायर चान्सेस की मी इथे न आता वेळ न घालवता मी डायरेक्ट युरोलॉजिस्टकडे जावं. मी असं नाही म्हणणार की गोइंग टू जनरल प्रॅक्टिशनर और गायनेकोलॉजिस्ट इज द रॉंग प्लेस टू गो. हां. येस, आय थिंक दे आर युअर प्रायमरी फिजिशियन्स, हां. दे आर युअर प्रायमरी गायनेकोलॉजिस्ट. बट मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ही जर लक्षणं असतील, लघवीतून रक्त जाणे, लघवीचं नियंत्रण जाणे, लघवी जास्त वेळ साठून राहणे, हे जर होत असेल हां. तर यू कॅन इंडिकेट टू युअर डॉक्टर की हां. डू यू थिंक आय नीड टू गो टू युरोलॉजिस्ट, हम्म. आणि यू कॅन गो. हम्म. देर इज नो प्रॉब्लेम. हम्म. तर फक्त कसं असतं की त्यांना त्यांच्या दृष्टीने जी काही बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स असतील त्यांच्या लिमिटेड रिसोर्सेसमध्ये ते नक्कीच करतील. पण इफ दे नीड अ ट्रीटमेंट, दे नीड टू गो टू युरोलॉजी, गेट अ ट्रीटमेंट डन, अँड दॅट्स वाय दिस स्पेशालिटी इज डेव्हलप्ड, इज समथिंग कॉल्ड द फिमेल युरोलॉजी. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे युरोलॉजी हॅज ग्रोन इन लीप्स अँड बाउंड्स. जसं मी म्हटलं की जनरल युरोलॉजी आहे, युरोलॉजिकल ऑन्कॉलॉजी जी मी स्पेशलाइज करतो, त्याचबरोबर रिकन्स्ट्रक्टिव्ह युरोलॉजी आहे, मूत्रमार्गामध्ये रिकन्स्ट्रक्शन करणे, फिमेल युरोलॉजी आहे, स्त्रियांचे प्रॉब्लेम्स, पीडियाट्रिक युरोलॉजी आहे, ॲडोलसंट युरोलॉजी आहे, एंड्रोलॉजी, इनफर्टिलिटी आहे. सो देर आर लॉट ऑफ ब्रांचेस and these branches do a dedicated work to this specialty. So I think there is a point in going to specialist to get the treatment done. आपल्याकडे इन जनरल बघितलं तर वॉशरूमचे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे स्पेशली. मग तेव्हा फिमेलला फार वेळा अडचण होते की ते खूप वेळा युरिनेशन होल्ड केलं जातं, म्हणजे मे बी ते जॉबच्या ठिकाणी असू दे किंवा ट्रॅव्हल करताना असू दे किंवा आणखीन कुठल्याही कंडिशनमध्ये असू दे. तर ओव्हर द पिरियड ऑफ टाईम ह्या ज्या प्रॅक्टिसेसमुळं स्ट्रक्चरल काही चेंजेस होऊ शकतात त्यांच्या अनाटॉमीमध्ये, त्या ऑर्गनच्या मध्ये, तुम्ही मगाशी म्हटलं तसं काही होऊ शकतं? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. टॉयलेट्स पूर्वी, म्हणजे आता तरी टॉयलेट्स आहेत, पण पूर्वी जेव्हा जॉईंट फॅमिली असायची, घरात खूप मुलं असायची, स्त्री घरामध्ये काम करताना सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत कामामध्ये गुंतलेली असायची. किचनमध्ये असेल, अन्य ठिकाणी असेल, मुलांची देखभाल असेल, मुलांना शाळेत पोहोचवणं असेल, डबे करणं असेल, युजली टेंडन्सी इज टू होल्ड द युरिन फॉर लॉंग टाइम. आणि हा प्रश्न अत्यंत संयुक्तिक आणि महत्वाचा आहे की मूत्राशय त्यामुळे ताणलं जातं. मूत्राशयातली काही वेळा ताकद हरवते. त्यामुळे मूत्राशय 2-2 किंवा 3-3 तासाने रिकामी करणं हे अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे. मी कायम उदाहरण असं देतो की एखादं पॉन्ड आहे, जर पॉन्ड मधलं पाणी जर रेग्युलरली बाहेर होत असेल निचरा, तर तिथे कधी कचरा नाही साठत. पण जर ते पॉन्ड तसंच राहिलं तर त्याच्यामध्ये डेफिनेटली कचरा साठतो. इट्स लाईक अन अ युरिन बॅग. जर तशीच ती साठवून ठेवली तर त्याच्यामध्ये बॅक्टेरिया होणे, दुर्गंधी येणे, इन्फेक्शन होणे, स्टोन्स होणे, लेट स्टेजमध्ये मूत्राशयातली ताकद जाणे, त्यानंतर किडनीवर प्रेशर्स वाढणे आणि शेवटी त्यामध्ये कॅन्सर सुद्धा होणे, अशा गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे पुरुष असो, स्त्री असो, लहान मुलं असो शाळेतली, त्यांनी मूत्राशय रेग्युलरली एम्प्टी करणे, इज कॉल्ड एज अ ब्लॅडर ट्रेनिंग, इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. ब्लॅडर ट्रेनिंग एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. त्यामुळे हे जे आपण म्हणतो की बाबा आय गो ओनली वन्स और ट्वाइस इन अ डे, इट इज नॉट राईट. सो मॉर्निंग यू हॅव टू एम्प्टी युअर ब्लॅडर. Maybe in the middle of the day you need to empty your bladder. Maybe in sort of later of the day before you sleep. So every 4 hours at least, normal healthy individual, you should empty your bladder. Don't wait till the signal comes. आणि स्त्रियांच्या मध्ये एज वाईज काय असे वेगवेगळे युरोलॉजिकल प्रॉब्लेम्स प्रिडॉमिनंटली आढळतात? म्हणजे यंगर एज मध्ये साधारण याचं प्रमाण अधिक असतं, ओल्डर एज मध्ये साधारण याचं प्रमाण अधिक असतं. थिंक मगाशी मी थोडक्यात त्याचं थोडंसं उत्तर दिलं.
तरुण वयामध्ये म्हणजे बिफोर प्रेग्नन्सी हा. आय थिंक आणखी येणारा प्रॉब्लेम मुलांच्यात मुलींच्या मध्ये बेड वेटिंग हा. तो खूप लहान वयात लहान होतो वयात. आणि त्याचं सुद्धा टॉयलेट ट्रेनिंग ब्लॅडर ट्रेनिंग हम्म. नसेल तर होतो. हम्म. जंक फूड, कॉन्स्टिपेशन, हा. अति मोबाईलचा वापर हा. ह्याने बेड वेटिंग नक्की होतं. Okay. बऱ्याच वेळा मी पाहिलंय की जनरल प्रॅक्टिशनर्स किंवा घरातले सिनियर माणसं वयपरत्वे ते सेटल होऊन जाईल हा. या ह्यानी ते प्रॉब्लेम हो. पोस्टपोन करत जातात, हो. बट विच इज नॉट राईट थिंग टू डू. हो. जर लघवीचं नियंत्रण हा. जर बेड वेटिंग वयाच्या 3 किंवा 4 वर्षानंतर जर कंटिन्युअसली राहिलं हा. तर इट नीड्स टू बी इन्व्हेस्टिगेटेड अँड ट्रीटमेंट. हा. ट्रीटमेंट सोपी असते, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करावी लागतात, काही मेडिसिन्स द्यावी लागतात वर्ष 2 वर्ष, आणि अशा पेशंट्सना मी असंख्य मुलांना त्यातनं बरं केलेलं आहे. पालक बरोबर हवेत, मूल बरोबर हवे, सगळ्यांनी हा प्रॉब्लेम समजून घ्यायला पाहिजे. तर घरामध्ये चिडचिड व्हायला लागते, दररोज अंथरूण भिजतंय, मुलांची सायकॉलॉजी चेंज होते, मुलं नकारात्मक विचार करावे लागतात. त्यामुळे लहान वयात बेड वेटिंग हा जो इश्यू आहे हा गांभीर्याने घ्यावा आणि तज्ञ डॉक्टरांच्याकडे जाऊन व्यवस्थित निदान आणि इलाज करावा. इट इज नॉट गोइंग टू गेट करेक्टेड ॲज एज टाइम गोज बाय. जे बरीच मुलं मी नकारात्मक बघितले, मग ती कुठे कोणाच्या घरी सुट्टीला जाऊ शकत नाही, ट्रिपला जाऊ शकत नाही, आणि एकदा तो न्यूनगंड आला इट इज व्हेरी डिफिकल्ट टू इरॅडिकेट. साधारण 20-30 मध्ये इन्फेक्शन्स आर व्हेरी कॉमन. त्यामुळे यू हॅव टू मेंटेन युअर जेनायटल युरिनरी हायजीन व्हेरी वेल ड्युरिंग रिप्रोडक्टिव्ह एज. तर इन्फेक्शन हा 30 मध्ये आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे साधारण 50 नंतर स्त्रियांच्या मध्ये हार्मोनल डिफिशियन्सी होऊन युरिनचा पॅसेज बारीक होतो आणि लघवी साफ न होणे, इनकॉन्टिनन्स हा प्रकार जास्त व्हायला लागतो. सर, आता सगळ्यांनाच एक जर आपल्याला मेसेज द्यायचा झाला की आपलं युरोलॉजिकल हेल्थ मेंटेन करायचं आहे, तर काय करायला पाहिजे? म्हणजे लाईफस्टाईलमध्ये कोणत्या गोष्टी त्यांनी अंगीकारल्या पाहिजेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सर्वात महत्वाची गोष्ट हे समजून घ्यावं लागेल की युरिनरी ट्रॅक म्हणजे हा दुर्लक्ष करण्यासारखा भाग नाही आहे. युजली द गॉड इज व्हेरी काइंड. प्रत्येकाने आपल्याला 2-2 अवयव दिलेत अवे फ्रॉम मिड लाईन. जर तुम्ही बघितलं आपल्याला एकच मेंदू आहे, एकच हृदय आहे, तसं एकच मूत्राशय आहे. पण अवे फ्रॉम मिड लाईन God has been very kind. It has given you like 2 ears and 2 eyes. It has given you 2 kidneys, 2 ureters. बरोबर आहे? ठीक आहे? पण God has given you only 1 bladder. Can you replace brain? You can't. Can you replace heart? So bladder is as important as these kind of organs as such. तर किडनी ज्याच्यामध्ये लघवी तयार होते, किडनीची नलिका ज्याच्यातून युरिन पॅसेज खाली येतं, मूत्राशय जे आहे, आणि जननेंद्रियाचा भाग, हा जननेंद्रिय सुद्धा एकच आहे. त्यामुळे ह्याची काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. तर काय काळजी घ्यावी लागेल? किडनीसाठी काळजी जर म्हणाला तर एक किडनी म्हणजे लोकांच्या डोक्यामध्ये किडनी फेल्युअर किंवा स्टोन्स, मुतखडा एवढीच फक्त लोकांच्या डोक्यामध्ये आहे. पण त्या किडनीचा जर हेल्थ व्यवस्थित पाहिजे असेल तर दिवसागणी कमीत कमी 2 ते 2.5 लिटर पाणी प्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं ब्लड प्रेशर, आपली शुगर ही नियंत्रित ठेवायला पाहिजे, किंवा ब्लड प्रेशर आणि शुगर हे किडनीचे अत्यंत महत्वाचे शत्रू आहेत. दोन्ही आजारामध्ये ज्यांना ब्लड प्रेशर आहे, ज्यांना डायबिटीस आहे, त्यांच्यामध्ये किडनी खराब होऊ शकतात. मगाशी म्हटल्याप्रमाणे पाणी जर कमी असेल, नॉन व्हेजिटेरियन पदार्थाचं सेवन खूप असेल, पाणी चांगल्या प्रतीचं नसेल तर खड्यांचा आजार होऊ शकतो. आपल्याकडे उष्ण हवामान आहे, तर किडनीची हेल्थ जर म्हणाला आपण तर पाणी भरपूर पिणे, नॉन व्हेजिटेरियनचा पदार्थ खूप टाळणे, आणि ज्यांनी डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, त्यांनी रेग्युलर युरिन मधले प्रोटीन्स आणि क्रिएटिन ही चेक करून घेणे. किडनीच्या ज्या नलिका आहेत त्या युजली त्याच्यामध्ये भरपूर आजार नसतात, पण त्याच्यामध्ये काही खडे अडकून पडू शकतात. त्यासाठी किडनीला जी आपण काळजी घेतो तीच किडनीच्या नळीसाठी. नेक्स्ट अवयव आहे युरिनरी ट्रॅक म्हणजे मूत्राशय. मगाशी आपण विस्ताराने चर्चा केली. लघवी साठवून न ठेवणे, मूत्राशय वारंवार रिकामं ठेवणे हे अत्यंत महत्वाचं आहे. राहता राहिला जननेंद्रियाचा भाग, पुरुषांच्या मध्ये प्रोस्टेट ग्रंथी, स्त्रियांचा योनिमार्ग आणि जननेंद्रिय. त्याचं हायजीन दुर्दैवाने इज स्टील मोस्ट निग्लेक्टेड. कारण वी राईट फ्रॉम चाइल्डहुड वी डोंट टॉक अबाउट इट. जननेंद्रियाबद्दल आपण जे साईन म्हणतो ना, वी डोंट टॉक अबाउट इट, वी हाईड इट. आय थिंक दॅट्स अ बिग मिस्टेक वी डू इट. लहान मुलांना पालकांनी जननेंद्रियाबद्दल, युरोलॉजी बद्दल किंवा युरिनरी सिस्टीम बद्दल मोकळेपणानं बोललं पाहिजे.
त्यामुळे अंघोळ करताना जननेंद्रियाची पूर्ण स्वच्छता, पाळीच्या वेळची स्वच्छता, उतार वयामध्ये सुद्धा जननेंद्रियाची स्वच्छता ही अत्यंत महत्वाची आहे. सेक्शुअल कॉन्टॅक्ट असतानाची स्वच्छता ही महत्वाची आहे. अनफॉर्च्युनेटली दिस इज लेस टॉक अबाउट, अनफॉर्च्युनेटली दिस इज लेस डिस्कस्ड अबाउट, and unfortunately even they go to family doctor, just an infection, just antibiotics, nobody would even examine people. त्यामुळे you can understand. So you only told me the answer. त्यामुळे लोकांनी काळजी काय घ्यायची तर जागरूकता आणि ही जी जननेंद्रियाची स्वच्छता आहे ही अत्यंत महत्वाची आहे. कारण इन जनरल आपण जननेंद्र जर स्वच्छ ठेवलं नाही तर त्यातून होणारे आजार ही खूप गंभीर स्वरूप घेऊ शकतात. त्यामुळे किडनीची मी तुम्हाला काळजी सांगितली, मूत्राशयाची काळजी सांगितली आणि जननेंद्रियाची स्वच्छता एवढं जरी केलं तरी आपण युरॉलॉजिस्ट पासून मुक्त होऊ, युरॉलॉजिस्टकडे जायची गरज नाही लागणार. खूपच डिस्कशन होतं असं की ज्याच्याबद्दल फार वेळा बोललं जात नाही आणि ज्यातून होणारे कॉम्प्लिकेशन्स नंतर त्याच्याबद्दलही मग परत वेगवेगळे हे आहेत की मिसकॉन्सेप्ट भरपूर आहेत. आणि सर तुम्ही इथे आज आलात आणि खूप छान डिस्कशन झालं आणि मी असं होप करतो की इथून पुढे ॲटलिस्ट हा पॉडकास्ट बघितल्यानंतर ॲटलिस्ट त्या फॅमिलीमध्ये डिस्कशन होईल, पर्सनल हायजीनवर लक्ष दिलं जाईल स्पेशली, किंवा जननेंद्रियांच्या ह्याच्यावर लक्ष दिलं जाईल, पाण्याच्या इंटेकवर दिलं जाईल लक्ष आणि होपफुली जेवढं शक्य असेल तेवढं न्यूरोलॉजिकल हेल्थ आहे ते मेंटेन केलं जाईल. थँक्यू वन्स अगेन सर. थँक्स फॉर कमिंग. थँक्यू.